नमस्कार. तौर्य प्रतिष्ठान व्हर्च्युअल फोरमवर आमच्या महाभारताचा कालखंड या कार्यक्रमाची आम्ही आता सुरुवात करीत आहोत. या फोरमवर आपलं सर्वांचं स्वागत. मी माधव मांजरेकर. या व्हर्च्युअल कार्यक्रमाचा आरंभ शांतीपाठाने करूया. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. मंडळी, today we have with us निलेश नीलकंठ ओक. निलेश, नमस्कार आणि तौर्य प्रतिष्ठानच्या व्हर्च्युअल फोरमवर तुमचं स्वागत. नमस्कार. Nilesh Oak is an eminent scholar, an Indologist, and author of books such as When Did Mahabharat War Happen and The Historic Ram. He is an adjunct faculty member at the Institute of Advanced Sciences in Dartmouth, Massachusetts. He holds bachelor's and master's in chemical engineering and an executive MBA. He combines astronomy, archaeology, genetics, and genealogy in pursuit of his quest in what we call this as प्रागैतिक इतिहास. मंडळी, रामायण आणि महाभारत यांना आपल्याकडे इतिहास असं खरं तर संबोधलं जात असे. पण नंतर पुढच्या काळात खरं तर मी म्हणेन की किंचितच्या गोंधळात या इतिहासातील ऐतिहासिकता जाऊन केवळ भावभावनांचा कल्लोळ एवढा उरलेला दिसतो. यात महाभारत वगैरे सगळं झूट, अहो केवळ कवी कल्पना इथपासून ते अहो किमान लाखभर वर्षांपूर्वी आमच्याकडे पुष्पक विमान होतं माहितीये, इथपर्यंत अनेक वाद प्रवाद आढळतात. निलेश ओक trying to put this history back on firm historical foundations. Using scientific methods in his approach, his attempts have been to unearth the sequence of events and spell out an accurate timeline. So without further ado, let us request Nilesh to start his program. And my small request to him also is if he can a little bit talk about himself आणि केमिस्ट्री, केमिकल इंजिनिअरिंग इथून ते प्रागैतिक इतिहास हे वळण कसं आलं याबद्दल थोडंसं सांगून we can go ahead with the presentation, Nilesh. Okay, all right. Namaskar everyone. So thank you for joining on Sunday morning, Sunday noon now almost, and taking the precious time out of your schedules. There are always different attractive things competing for our time. So thank you for joining here. So quickly before begin, हा mostly Marathi group आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे, and so I can talk both ways. I don't know what is the easy way to take a quick feedback. पण मी मराठीतही बोलू शकतो, इंग्लिशमध्येही बोलू शकतो. सो अनलेस somebody has a very severe objection, मी मराठीमध्ये बोलेन आणि थोडंसं इंग्लिशही मिक्स करेन. ओके, ऑलराईट. आणि जर कोणाला अडलं तर मग तुम्ही प्रश्न विचारू शकता. इनफॅक्ट मी असं मला हे मांजरेकरांनी दिला होता माझा एक नंबर. ते म्हणाले सगळ्यांना देऊ नकोस, पण कोणी जर वैयक्तिक असेल तर देऊ शकतोस. तर एक फॅमिली इंडियातून जॉईन केलेली आणि त्यांना ते माहित नव्हतं, पण तुझं त्यांनी मराठीत पाहिलं महाभारताचा कालखंड, ते मराठीत म्हणून ते म्हणाले की अरे वा, माझ्या पत्नीला मराठीत ऐकायला मिळेल, म्हणून ते जॉईन झालेले आहेत. म्हणजे मी त्यांचं नाव मला दिसतंय. सो तेही झालं. ठीक आहे, मी मराठीमध्ये बोलतो. अर्थात हा विषय असा आहे की त्याचा जो माझा ओळख करून द्यायची म्हणून सांगितलं माझ्याबद्दल बोलायला,
त्याचा अभ्यासच माझा असा झाला की तो इथे झाला. म्हणजे नॉर्थ अमेरिकेमध्ये असताना झालेला आहे मोस्टली अभ्यास. जरी माझी आवड इंडियापासूनची होती. त्यामुळे काही माझं सुद्धा शिकताना असं होतं ना, की आता माझे मराठीतले पाढे मला मराठीत येतात. तर गणित करताना मी मराठीतले पाढे म्हणतो. पण अक्षरशः आपल्याला सगळ्यांनाच त्याची कल्पना असेल, बरेचसे नॉर्थ अमेरिकेमध्ये असल्यामुळे. आपल्या विषयाचा बऱ्याच वेळा आपण विचार करताना अगदी ओरिजिनल थिंकिंग सुद्धा आपण इंग्लिशमध्ये करतो. कारण आपण ते इंग्लिशमध्येच समजलेलो असतो. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग घेतलं तर आपल्याला मराठी त्याच्या टर्म्स सुद्धा येणार नाहीत. काय म्हणायचं त्याला? सो तसं थोडंसं मिक्स राहील. म्हणजे शब्द म्हणताना समर सोल्स्टिस वगैरे असंच म्हणेन. प्रत्येक वेळी अगदी दक्षिण, उत्तरायण बिंदू वगैरे असं म्हणायला जाणार नाही मी. सो माझी क्विक बॅकग्राऊंड म्हणजे आता ह्यांनी ओळख करून दिलीच. पण ह्याच्यामध्ये मी कसा वळलो तर अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हणजे हा बऱ्याच आपल्या सगळ्यांना वाटणारा हा एक प्रश्न असतो. लहानपणी असं ग्रो अप होताना मी ऐकलं आणि मला वाटतं तुमचाही तसाच एक साधारण डिरेक्शनल अनुभव तसाच असेल, की एकतर आपल्याला आपल्या भारतीय याच्यामध्ये आणि एकदम मांजरेकरांनी एकदम उत्तम सांगितलं, की एकतर असं काहीच नाही हे सगळंच थोतांड आणि सगळं काही ह्याच्यामध्ये नुसती कथाच आहे, बाकी काही नाही. ते रामाचं पुष्पक विमानावर एकच काय अनेक होती वगैरे इथपर्यंत आपण जातो. किंवा कुठेतरी ते वर्णन आहे म्हणजे लगेच पुष्पक विमान आपल्याकडे होतं आणि राईट ब्रदर्सना नॉर्थ कॅरोलिनावाले त्यांना त्याचं श्रेय मिळता कामा नये वगैरे असं इथपर्यंत आपण जातो. मी सुद्धा म्हणजे म्हणजे खेडेगावामध्ये मी वाढलो. 15 वर्ष मी खेडेगावात होतो कोकणातल्या. आणि काही नाही, इलेक्ट्रिसिटी नाही वगैरे ते चांगली गोष्टी होत्या त्या. इलेक्ट्रिसिटी नाही, टीव्ही नाही. एक रेडिओ होता तो सुद्धा म्हणजे ह्याचा बॅटरीवरचा वगैरे आणि महाराष्ट्र टाइम्स येत असे संध्याकाळी आणि इंटरेस्टिंग असं तर आमच्या घरी येत नसे. तर तिथे एक जे दुकान होतं त्यांच्याकडे येत असे. माझे आई-वडील शिक्षक होते. अशा खेडेगावामध्ये प्राथमिक शिक्षक आणि तो जो महाराष्ट्र टाइम्स होता, तो पूर्ण पेपर वाचणारा त्या गावामध्ये एकच माणूस होता आणि तो म्हणजे मी. म्हणजे मी जेव्हा वाचायला लागलो तेव्हापासून. तर ते अक्षरशः म्हणजे डाव्या बाजूला वर जाई काजळ अशी जी जाहिरात असते, तेव्हापासून ते शेवटच्या पानावर हे पत्र श्री रंगनाथन यांनी इथे करून ते प्रसिद्ध केले, इथपर्यंत मी वाचत असे. म्हणजे हे असं का लिहितात हे सुद्धा मला कळत नसे आणि ते कार्टून असतं आर.के. लक्ष्मणचं ते मी माझ्या वडिलांना नेहमी विचारत असे, की ह्याचा अर्थ काय सांगा? आणि ते म्हणायचे ते जरा असं सरकॅझम आहे, म्हणजे मराठीत जो काही शब्द असेल तो. तरी म्हटलं सांगा मला तरी एक्सप्लेन करा. अशी ती थोडी वाचनाची आवड त्यातूनही ते सुरू झालं असेल. पण एक असं लोकांचं असं ऐकायला मला मिळायचं, आपण प्रश्न विचारला तर किंवा अन्यत्र प्रश्न न विचारताही. एक तर या आपल्या आपण त्याला एन्शियंट इंडियन नॅरेटिव्हज म्हणू किंवा आपली ग्रंथ संपदा किंवा आपल्या धर्माची ग्रंथ संपदा. यामध्ये सगळं काही आहे, असा एक विचार. सगळं आहे हो, कुठे बाहेर शोधायची गरजच नाही आणि सगळं आहे आणि काही करायची पण गरज नाही आणखी. हा एक दुसरा विचार. आणि त्याच्या दुसरं उलटं जसं तुम्ही सांगितलंत तसं, की काही नाही सगळं थोतांड आहे किंवा एखादा संस्कृत श्लोक जर कोणी म्हटला तर आपल्याला वाटतं हे काहीतरी देव करणाऱ्या प्रकारातलं आहे. जर संस्कृत श्लोक असेल तर काहीतरी देव म्हणजे काहीतरी संस्कृत श्लोक म्हटला तर कोरियात सदा मंगलम सारखं काहीतरी फुल ठेवायचं, नमस्कार करायचा असंच आपण समजतो. नमस्करोमी, अक्षतां समर्पयामी. तर माझंही तसंच होतं. पण कोणीतरी मला विचारताना असं म्हणालं, की "अरे, आपल्यात सगळं आहे." म्हटलं, "कुठे आहे? सगळं म्हणजे जायचं कुठे आहे?" तर ते म्हटले, "आपल्या वेदात आहे." तर वेद काय आमच्याकडे नव्हते. म्हणजे तिथे आसपास कुठे वेद नव्हते आणि असले तरी काही फायदा झाला नसता. कारण ते काही कळत नाही फारसं वाचलं तर. मग त्याच्यावर आलं, की भगवद्गीतेत सगळं आहे. मग भगवद्गीता तर सोपी होती. मला आईनं शिकवायला सुरुवात केली होती. विनोबांची गीता आई. आणि मग मला असं वाटलं, "वाह! भगवद्गीता सगळं आहे म्हणजे काय?" तर त्यावेळी ते आपला नील आर्मस्ट्राँग वगैरे गेले होते. त्या ह्याच्यावर म्हणजे काय आपण म्हणतो चंद्रावर. तर मी म्हटलं, "अच्छा हे पण आहे का काय त्याच्यामध्ये?" म्हणजे सगळं आहे म्हटलं म्हणजे त्यात असलं पाहिजे. मी वाचायला लागलो. त्यातलं काही तसं काही मिळालं नाही. तुम्हालाही माहीत असेल. पण जे काही मिळालं ते फार इंटरेस्टिंग होतं. आणि ते तेव्हा सगळं समजलं असंही नाही. त्याच्यामध्ये एक श्रद्धेचा भाग आहे. पण तो मी आता माझे इंट्रोडक्शन न करताना मी तुम्हाला प्रेझेंटेशनमध्येच घेऊन जातो. कारण मला त्या श्रद्धेपासून सुरुवात करायची आहे. So let me share it. All right. So you can see my screen. Yes. ओके, व्हेरी गुड. सो डेटिंग ऑफ द महाभारत हा आपल्याला एक काहीतरी हरिदासाची कथा मूळ पदावर येण्याकरता एक रेफरन्स पाहिजे म्हणून तो आपण डेटिंग ऑफ द महाभारत समजूया आणि त्याच्यावरच मी बोलणार आहे. पण समजा एखाद्या गोष्टीचं आपल्याला समजून घ्यायचं असेल, माझ्या स्लाइड्स इंग्लिशमध्ये असतील अर्थात. समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे? म्हणजे एक असे एक प्री रिक्विजिट्स जसं आपण म्हणतो अकॅडमिक सिस्टममध्ये, की तो कोर्स घेतला पाहिजे त्यानंतरच तुम्हाला हा कोर्स घेता येईल. तसं आपल्याला एखादं संशोधन करायचं असेल, नुसतं संशोधन करायचं नाही, तर संशोधन समजून घ्यायचं असेल, तर त्याच्याकरताही आपल्याला एक पात्रता असावी लागते. आणि त्या पात्रतेकरता मी असं एक फ्रेमवर्क केलंय. मी अनेक फ्रेमवर्क करतो. मला ते आवडतात. ते आपलेच विचार, गीतेचे विचार घ्या किंवा महाभारतातले किंवा संशोधनाचे सांगायला सोपं पडतं. लोकांना व्हिज्युअलाइज करता येतं. श्रद्धा, संशय आणि जिज्ञासा हे तिन्ही भगवद्गीतेतले शब्द आहेत उदाहरणार्थ.
तर असा एक आपण एक ऍक्सिस घेऊया की संशयाचा ऍक्सिस. तर त्याच्या दोन ज्या बाजू आहेत त्या कोणत्या आहेत? तर त्या आहेत मन आणि बुद्धी. म्हणजे संशय हा मनाचा असू शकतो, संशय हा बुद्धीचा असू शकतो. जर बुद्धीचा संशय असेल तर तो चांगला. आता भगवद्गीतेमध्ये कृष्ण म्हणतो ना, संशयात्मा विनश्यती. तर तिथे तो संशय जो म्हणतोय तो मनाचा संशय नको असं तो म्हणतोय. आणि जर बुद्धीचा संशय असेल तर तुम्हाला ज्ञानतृप्ती मिळू शकते. आणि मी त्याची उदाहरणं देणार आहे आणि उदाहरण घेऊनच तुम्हाला महाभारताचं डेटिंग सांगणार आहे. त्यामुळे मी त्याच्यावर आत्ता जास्त बोलत नाही. दुसरा आपण एक ऍक्सिस घेऊया. तो ऍक्सिस आहे श्रद्धेचा. श्रद्धा असल्याशिवाय माणसाच्या हातून कार्य होत नाही. कारण कशावरच जर विश्वास नसेल तर माणसाची मुवमेंटच होणार नाही. म्हणजे मी जरी हललो तर काहीतरी मला काही वाईट होईल का? असं जर डाऊट असेल आणि श्रद्धा नसेल तर काहीच होणार नाही. म्हणजे कृती करण्याकरता श्रद्धेची मदत असते. प्रचंड कार्य होऊ शकतं श्रद्धेमुळे. आता त्याच्यामध्ये मी ते चांगलं का वाईट कार्य असं म्हटलं नाहीये. आता आपण जर इब्राहिमिक रिलिजन्स बघितले तर त्यांची श्रद्धा फार अढळ असते. आता इस्लाम घ्या किंवा ख्रिश्चनिटी घ्या, इव्हन ज्युडाइझम, आणि ती आपल्यातही जाणवते. म्हणजे आपल्यात सुद्धा डॉगमॅटिक खूप असू शकतं. सो श्रद्धा कॅन बी गुड ऑर बॅड. इनफॅक्ट मी तर असं म्हणतो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काही फरकच नाही. आपण जेव्हा इकडे ड्राईव्ह करतो आणि आपल्याला असं एक आतून एक श्रद्धा असते की समोरचा ड्रायव्हर हा जरा चांगला आहे आणि तो अचानक ब्रेक मारणार नाही, ही श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काहीतरी अगदी देवावरची श्रद्धा आणि फार काही वेगळा विषय असं नाही. त्याच्या पण अनेक लेयर्स असू शकतात, ग्रेडेशन असू शकतं, तामसिक श्रद्धेपासून सात्विक श्रद्धेपर्यंत. आणि सात्विक श्रद्धा ही अपेक्षित आहे. त्याच्यामुळे प्रचंड कर्मशक्ती होते. तामसिक श्रद्धेमुळे सुद्धा कर्मशक्ती होते. कारण तुमची श्रद्धा आहे कशावर तरी, पण ती चुकीच्या गोष्टीवर आहे. कर्म खूप होईल, पण ते चुकीच्या दिशेनं होईल. पण तुम्हाला कर्मशक्ती श्रद्धेनं मिळते हे नक्की. म्हणजे आता समजा अगदी साधा आपण टेररिस्ट घेऊ, तर त्यांचं सुद्धा एका एका अर्थानं तुम्ही करेज त्यांचं मान्य करावं लागेल, की ते स्वतःही त्याच्यात जाणार आहे माहिती आहे तरी करतायत. पण ते एखाद्या गोष्टीवर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे ते खरी का खोटी हा प्रश्न नाही, पण म्हणून ते कर्मशक्ती त्यात खूप दाखवू शकतात. तिसरा जो अक्ष आहे, ऍक्सिस आहे, तो जिज्ञासा. आता जिज्ञासामध्ये सुद्धा व्हरायटी आहे. प्रत्येकातच व्हरायटी आहे. एक म्हणजे नुसतं कुतूहल, आणि हे आपल्याला सामान्यतः सोशल मीडिया, पण इतर गोष्टी ठिकाणी ते आपल्याला बघायला मिळतं. शेवटी जेव्हा मी संपेन तेव्हा परत मी ही स्लाईड आणेन. एक आणखी मागे टाकून ठेवलेली आहे. तुम्ही प्रश्न विचारलात तर मी सांगेन की हा प्रश्न आधी कुठे फिट होतो या क्यूबमध्ये, आणि ते फार महत्वाचं आहे. अशा करता एक कुतूहल म्हणजे कसं, आता बरेच वेळा तुम्ही सोशल मीडियात बघत असाल, काही मी खूप पोस्ट टाकत असतो. मग त्याच्यानंतर खाली कॉमेंट लिहितात, छान माहिती. आणि अर्थात ते सोशल मीडियामध्ये बघायला मिळत नाही. पण त्यांनी खरोखर जर त्यांनी कोणी पाहिलं मला, तर मी जर छान माहिती असं कोणी लिहितं आणि मी जर वाचतो, तर माझ्या डोक्यामध्ये जी तिडीक गेलेली असते, ती जर दिसली लोकांना, तर त्याला ते परत लिहिणार नाहीत छान माहिती म्हणून. आता छान माहिती याच्यामध्ये काही चुकीचं असं अजिबात नाही. पण काय असतं, तुम्ही नुसती माहिती आणि त्याच्यावर तुम्ही थांबू नये, ही त्या पोस्ट मागची भावना आहे किंवा त्याची अपेक्षा आहे, की त्याचं पुढे तुम्ही काहीतरी जावं त्याच्यामागे. अर्थात ते कॉम्प्लिमेंट म्हणून देत असतात. तो त्यांचाही चांगलाच भाग आहे. पण त्यात जे कुतूहल आहे ना, ते म्हणजे कसं, की अरे या भीष्माची हाईट काय होती? किंवा भीष्माचं वय काय होतं? ठीक आहे, हाईट घेऊन तुम्ही करणार काय पुढे त्याचं? म्हणजे त्याच्यामुळे कुठचा कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, हा थोडासा विचार म्हणजे सप्रयोजन. म्हणजे वाचस्पती मिश्र यांनी जेव्हा ते शंकराचार्यांच्या याच्यावर परत तिची टीका केलेली आहे, म्हणजे ब्रह्मसूत्रावर. त्याच्यामध्ये त्यांनी 2 शब्द वापरले, सप्रयोजन आणि संदिग्ध. एखादा तुम्ही डाऊट विचारण्यापूर्वी तुमचा त्या विषयाचा अभ्यास पाहिजे. तो अभ्यास केल्यानंतर, सगळं झाल्यावर लोकांचे सगळे ओपिनियन किंवा त्यांचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा जो एखादा डाऊट राहिलेला आहे, संशय, तो संशय करणं वेगळं आणि काहीच माहीत नसताना मला जरा हे सांगा, ते सांगा, हे करणं वेगळं. ह्याच्यातला तो फरक आहे. तसंच सप्रयोजन, एखादा प्रॉब्लेम जर आपण सॉल्व्ह केला, तर त्याच्यामुळे काहीतरी रिव्होल्यूशन झालं पाहिजे. ते रिव्होल्यूशन इंटेलेक्चुअल असेल, ते प्रॅक्टिकल असेल, आपल्या सस्टेनन्स करता असेल, ॲग्रीकल्चर करता असेल, क्लोथिंग करता असेल, नवीन काही ॲप्लिकेशन असेल, विमान असेल, काही असेल. पण ते सप्रयोजन पाहिजे, असा त्याचा मागचा उद्देश झाला. त्याच्यामुळे तुम्हाला फलप्राप्ती, कर्मशक्ती किंवा ज्ञानतृप्ती असं होतं. क्विकली मी भगवद्गीतेचे शब्द म्हणून तुम्हाला दाखवतोय, की किती ते मेथॉडिकल आहे भगवद्गीता सुद्धा. आता हे पतंजली सूत्रातले मी तुम्हाला शब्द घेतो. सेज पतंजली आपल्याला म्हणतात, की तुम्हाला जर योगामध्ये प्रगती करायची असेल, तर स्वाध्याय पाहिजे, ईश्वर प्रणिधान पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि तपस्या पाहिजे. हे पतंजलीचे शब्द आहेत योगसूत्रातले. आता तुम्ही भगवद्गीतेमध्ये गेलात, तर ते कृष्ण म्हणतोय ना, की संशयात्मा विनश्यती. तो विनाश त्याचा मनाचा संशय असला तर तो विनाश आहे. नाहीतर संशयाला प्रचंड आपल्या दर्शनशास्त्रामध्ये आणि सगळीकडेच स्थान दिलेलं आहे. म्हणूनच कृष्ण म्हणतो, की आता मी सगळं सांगितलं.
आता तू यथेच्छसी तथा कुरु हे मी सांगितलं. आता तू विचार कर त्याच्यावर. ओके. पटलं का बघ. म्हणजे संशय राहिलाय का बघ. नसेल राहिला तर मग कर मी सांगतो तसं. आणि जर आपल्याला जी काय म्हणूया आयडियल म्हणूया किंवा डिझायर्ड काय आहे, तर ह्या सगळ्या ॲक्सिसचे जे पॉझिटिव्ह साइड आहेत म्हणजे सत्व किंवा सप्रयोजन किंवा संदिग्ध असा बुद्धीचा संशय असा अभिप्रेत आहे आणि ते जर झालं तर त्याच्यामधून आपल्याला रिव्होल्यूशन, अभ्युदय, प्रॉस्पेरिटी या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. प्रगती होते आपली. भगवद्गीतेतला शब्द बऱ्याच जणांना तो माहित असेल, की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सो परिप्रश्नेन सेवया प्रणिपातेन तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. सेवा हा शब्द त्याच्यामध्ये येतो. किंवा आणखी सावधानता, श्रद्धा आणि संयम हे सुद्धा ते संशयात्मा विनश्यती याच्यामध्ये तिन्ही शब्द येऊन जातात. सांगायचा मुद्दा असा की हे बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत कोणतीही गोष्ट करण्याकरता, काही रिलिजियस किंवा इंडियन असं नाही. हे सगळीकडेच ती गरज आहे त्याची. हा एक मुद्दा झाला. हा झाला तुमच्या ॲटिट्यूडचा विषय झाला. दुसरा असा की तुम्हाला स्किल्स काय पाहिजेत. भगवद्गीतेतच असा एक श्लोक येतो, अधिष्ठानम तथा कर्ता कर्णम च पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. ही जी 5 कारणं आहेत की कोणतीही माणूस कृती करतो, वाईट असो का चांगली असो, तर त्याचा एक गोल असतो. तो स्वतः त्यानं काय शिक्षण घेतलंय, त्याच्याकडे काय टूल्स आहेत आणि मग विविधाश्च पृथक चेष्टा म्हणजे डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. तो वेगवेगळ्या गोष्टी करतोय की नाही. आपल्याला वेल्थ बिल्ड करायची असेल तर आपल्याला डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ पाहिजे. एकातच सगळं करून चालणार नाही, फक्त स्टॉक करून चालणार नाही, अशा प्रकारचं. आणि मग दैवम चैवात्र पंचम म्हणजे 20% 1/5 इज अ दैव. दैव म्हणजे काहीतरी असं वर असं नाही, रॅन्डम चान्स, प्रोपेन्सिटी, प्रोबॅबिलिटी एक्सेट्रा. पण म्हणून तुम्ही तो 20% तुमच्या हातात नाही, 80% तुमच्या हातात आहे ते करा. असा त्याचा मुद्दा. म्हणजे परत तुम्हाला एक प्रकारचं ट्रेनिंग लागतं. ही गोष्ट बऱ्याच लोकांना कळत नाही असं मला वाटतं किंवा लक्षात येत नाही. त्यांना असं वाटतं की अच्छा तुम्ही केलं तसंच मला काहीतरी करायचंय. अर्थातच प्रत्येकानं केलं पाहिजे असं मला वाटतं. पण त्याच्याकरता काही तुम्हाला ट्रेनिंग लागतं. त्यातलं एक जे मधला मी त्या ट्रायंगलमध्ये टाकलंय, ह्या ज्या 5 गोष्टी आहेत ना, हे सायंटिफिक मेथड. आता तुम्ही जर वेस्टर्न मोड ऑफ मॉडर्न सायन्स घेतलात, तर बेस्ट फिलॉसॉफर ऑफ सायन्स म्हणजे त्यांचा माझ्यावर फार प्रभाव झालेला आहे. त्यांचं वाचन, त्यांचं सगळं साहित्य मी अभ्यासलेलं आहे. रोजही मी वाचतो अजूनही. इथंही पुस्तक आहे माझ्याकडे. भगवद्गीतेसारखं ते कालपेपरचं मी पुस्तकही वाचतो कुठचा तरी एक त्यातला पेज तरी का होईना. तर त्यांनी काय म्हटलंय म्हणजे सायंटिफिक मेथड किंवा लॉजिक ऑफ सायंटिफिक डिस्कव्हरी म्हणजे नक्की काय? तर ते आता इंग्लिशमध्ये म्हणजे सांगताना म्हणतात की इट्स अ ट्रायंग्युलेशन, हा जसा ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, ऑफ अ triangulation of explanation, prediction, testing in the context of a theory and in the context of a background knowledge. हे जे ते म्हणतात ना, ते जे 5 गोष्टी त्यांनी सांगितल्या, मधला ट्रायंगल आणि वरचा थिअरी आणि खालचं बॅकग्राऊंड नॉलेज, हे हजारो वर्षापूर्वी आपले ऋषी गौतम त्यांनी न्यायदर्शनामध्ये सांगितलेलं आहे. जे षट दर्शन आपली जी आहे, त्यातलं जर तुम्ही न्यायदर्शन जाऊन वाचलं, तर ते काय म्हणतात? प्रत्यक्ष अनुमान उपमान शब्द प्रमाणानी. किंवा तुम्ही जर पतंजलीमध्ये गेलात तर ते म्हणतात प्रत्यक्ष अनुमान आगम प्रमाणानी. नंतर हे सांगतात हे झालं सायंटिफिक मेथड. ह्याच्या उलटी मेथड कुठची ते म्हणतात विपर्ययो. ह्याच्या बरोबर उलट केलं विपर्ययो मिथ्याज्ञानम अतद्रुप प्रतिष्ठम. हे जर उलट केलं तर चुकीचंच नॉलेज तुम्हाला मिळेल. तुम्हाला कळेल असं नाही पण त्याच्यात चुकीचं नॉलेज होणार ही जर फॉलो नाही केली तर. आणि पुढे लगेच तिसरं हे लाईनीत आहेत सगळे शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्प. शब्द ज्ञान आहे फक्त नुसतं असं व्हर्बल क्लेम आहे. मला असं वाटतं, माझं असं म्हणणं, कुठेतरी मी ऐकलं, कुठेतरी वाचलं. पण त्याला बॅकिंग करायला जर तुमच्याकडे एव्हिडन्स असेल, वस्तुशून्य, देर इज नो एम्पिरिकल ऑब्जेक्टिव्ह प्रत्यक्ष एव्हिडन्स टू बॅक इट अप, इट लीड्स टू कन्फ्युजन, डिल्युजन. शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्प. हे योगाच्या पुस्तकामध्ये आहे. हे बऱ्याच लोकांना वाटतं योगा म्हणजे काहीतरी ते असं ध्यान, ओम वगैरे नुसतं म्हणजे ओम नुसतं वगैरे म्हणत नाहीये मी, पण तसं आहे फक्त असं लोकांना वाटू शकतं. हा एक बेसिस झाला. क्विकली याच्यामध्ये मी हे माझं फ्रेमवर्क म्हणून मी तुम्हाला सांगतोय, की मी 3 गोष्टी ऍड करतो. ते मला असं वाटतं, की त्या फाउंडेशन ऑफ आपल्या भारतीय सिव्हिलायझेशन किंवा सनातन वैदिक धर्म, हिंदू धर्म काय म्हणायचं ते म्हणा. त्याचा तो फाउंडेशन आहे. एक विज्ञान बुद्धी म्हणजे काय सांगतो, तंत्रयुक्ती आणि तर्कशास्त्र. मध्ये सायंटिफिक मेथड झाली. मी सुरुवाती फक्त तिथेच केली आहे. पण नंतर माझ्या लक्षात आलं, की लोक सायन्स सायन्स म्हणतात, पण त्यांना खरोखर सायन्स कळतंय असं नाही. त्यांना असं वाटतं मी सायंटिफिकली केलंय, माझ्याकडे डिग्री आहे. पण त्यांना म्हणजे सायन्स कळलं असं नाही आणि सायंटिफिक मेथड कळली असं नाही. मग माझ्या लक्षात आलं काय मिसिंग होतंय. मग माझ्या लक्षात आलं, की त्यांची विज्ञान बुद्धी मिसिंग होते. सायंटिफिक अॅक्युमेंट ज्याला आपण म्हणतो, दॅट इज मिसिंग. तर्कशास्त्र, लॉजिकल रिझनिंग इज मिसिंग. आपले बरेचसे आर्किओलॉजिस्ट इंडियातले प्रचंड कष्ट करतात. पण तो डेटा आला, की काहीतरी इतका विचित्र तर्क काढतात, की हसणं सुद्धा कठीण होऊन बसतं.
तो लॉजिकचा प्रॉब्लेम आहे. आणि तंत्रयुक्ती, बऱ्याच लोकांना काय वाटतं, की नुसतं वाचलं की झालं नाही, तसं नाही होत. त्याच्यावरून तुम्हाला ते खूप डिझाइन करून काढायचं आहे. जसं मॉडर्न सायन्समध्ये आपण बघतो आइन्स्टाईन, मॅक्सवेल वगैरे लोकांनी काय केलं, फॅरेडे लोकांनी, तसंच ते आहे. याला मी माझं नाव दिलंय अष्टकर्ण क्षिप्ती. क्षिप्ती म्हणजे लाइक सॉल्व्हिंग पझल करण्याकरताच आणि 8 त्याच्यामध्ये एलिमेंट्स झाली म्हणून. क्विकली. सो विज्ञान बुद्धी म्हणजे काय? विचार स्वातंत्र्य. हा आपल्या धर्माचा फाउंडेशन आहे. म्हणूनच कृष्ण म्हणू शकतो यथेच्छसे तथा कुरु. अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव, हा भाग वेगळा. पण कृष्ण म्हणतो यथेच्छसे तथा कुरु. आचारसहिष्णुता म्हणजे काय? एन्ड्युरन्स इन कंडक्ट. तिथे श्रद्धा पाहिजे बघा. एखादी गोष्ट जर लगेच आपण केलं आणि त्याचं लगेच उत्तर मिळालं नाही, रिझल्ट मिळाला नाही, तर आपण जर सोडून दिला, तर म्हणजे आपली श्रद्धा नाही, असं होऊ शकतं. आणि नीती धर्म म्हणजे तुम्ही हे खरोखर करताय हे क्विकली लाईमलाईट येण्याकरता करताय, काहीतरी आपल्याला लोक चांगलं म्हणतील, टाळ्या वाजवतील म्हणून करताय का खरोखरच तुमचा आतला सत्याचा शोध आहे? त्याच्याकरता तुम्हाला म्हणजे सायन्सच्या बाबतीमध्ये मी म्हणतोय किंवा माझ्या संशोधनाच्या बाबतीत एक फाउंडेशन पाहिजे तुम्हाला, मॉरल फाउंडेशन. आणि हा ऍब्सोल्यूट मॉरल फाउंडेशन म्हणतोय. म्हणजे अहिंसा, सत्यमस्तय, काम, क्रोध, लोभता वगैरे वगैरे. ओके. आता त्याचा संबंध असा होतो की विज्ञान बुद्धी विचार स्वातंत्र्याचा संबंध सत्याशी आहे. जर विचार स्वातंत्र्य नसेल तर माणूस लपवून ठेवेल गोष्टी. आपल्याला जर पनिशमेंट मिळणार असेल एखाद्या गोष्टीची तर आपण सत्य बोलूच असं नाही. राईट. सेवा म्हणजे आपल्या शरीरानं आपण सेवा करतो, आपण बुद्धीनं आपण विचार करतो आणि अर्थातच मनानं आपल्याला मनावर संयम पाहिजे आपण म्हणतो, ते संयमाची गोष्ट झाली. मी थोडं फास्ट जातो इथं. म्हणजे मनोवाक काय संयम असं जे आपल्याला वाक्य बरेच वेळा येतं, म्हणजे बुद्धी, मन आणि शरीर, तेच तुम्हाला जे फाउंडेशन त्याच्यामध्ये केलेले आहेत. त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला गोष्टी टाकता येतील. त्यामुळे क्रिटिकल थिंकिंग, डिझाइन ऑफ एक्सपेरिमेंट, ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंग, या गोष्टी मला हळूहळू सुचत गेल्या अशा अर्थानं, की मी सुरुवातीला ते अझ्युम करत होतो लोकांना माहिती आहे. पण नंतर लक्षात आलं की नाही, ते सांगितल्याशिवाय त्यांना ते माहीत आहेच असं नाही. म्हणून मी असं फ्रेमवर्क बनवलंय. जस्ट सांगायला असं की आपण ते सुरुवातीला संशय, श्रद्धा आणि जिज्ञासा पाहिलं आणि हे एक फ्रेमवर्क हे वापरून मी तुम्हाला महाभारताचं डेटिंग कसं केलं ते मी आता तुम्हाला एक हायलाइट त्याचा देणार आहे. आणि श्रद्धा, संशय आणि जिज्ञासा संबंध आहे का? तर व्हेरी मच याच्याशी, या 3 गोष्टींशी त्याचा संबंध येतो. म्हणजे एवढं ते जर तुम्ही सायकॉलॉजी म्हटलं किंवा फिलॉसॉफिकल म्हटलं तर भगवद्गीता हे शास्त्र आहे. त्याचा हा मी पुरावा म्हणून तुम्हाला देतो, की ते शब्द इतके तुम्हाला ते फिट बसतात ना, की प्रश्नच नाही. म्हणजे तुम्ही जर बरोबर केलं असतं तर येतात. पण याचं ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंग तुम्ही जर भगवद्गीतेत गेलात तर कृष्ण म्हणतो प्रत्यक्षा अवगम्यम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. तो म्हणतो की प्रत्यक्ष हे पडताळून बघता येतं. किती सुख होतं त्याच्यामुळे तो राजयोगाचं वर्णन करताना. ओके. सो नाऊ आपण आता श्रद्धेबद्दल बोलूया. या 3 झाले, श्रद्धा, संशय आणि जिज्ञासा. या 3 ह्याच्यामधून मी तुम्हाला एक थोडीशी इंट्रोडक्शन करून देईन. माझा उद्देश असा आहे की आपण जेव्हा प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये जाऊ, तेव्हा मी काही गोष्टी तुम्हाला अशा सांगितलेल्या असतील होपफुली, की ज्या तुम्हाला माहिती आहेत. काही गोष्टी अशा सांगितलेल्या असतील की तुम्ही "अरे वाह! हे माहीत नव्हतं. अच्छा इंटरेस्टिंग." आणि होपफुली मी अशा तुम्हाला काही गोष्टी सांगेन की तुम्ही म्हणाल, "नाही, नाही, कम ऑन. हा काय माणूस बोलतोय? हे काही पटण्यासारखंच नाही." म्हणजे थोडंसं तुम्हाला मी प्रोव्होक करेन. आणि त्याचा उद्देशच असा आहे, की त्यामुळे तुम्ही प्रश्नोत्तरामध्ये असं नाहीतर काय नवीन काही सांगितलं नाही तर प्रश्न विचारायची पण गरज राहत नाही. राइट? मग हे तुम्ही कसं काढलत? मग त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करू. श्रद्धेचा मुद्दा घेऊया. हे श्रद्धा कसं? तर ते माझा जो प्रवास झाला, हा महाभारताचा आणि रामायणाचा, पण आपण आज महाभारतावर बोलतोय. त्याची सुरुवात झाली ती या एक ऑब्झर्वेशन मधून झाली. अरुंधती वसिष्ठ ऑब्झर्वेशन. आता त्याचं नाव आहे एव्ही ऑब्झर्वेशन. मी जेव्हा केलं तेव्हा काही असं काही नाव बिव नव्हतं. पण आपल्याला इकडे सगळी नावं द्यावी लागतात आणि ती चांगली मेथड आहे. तर तो काय ऑब्झर्वेशन सांगतो तुम्हाला? हा जो नंबर 7 दिसतोय तो विज्ञान बुद्धीची 11 तत्व आपल्या दर्शन सिस्टीममध्ये म्हटलेली आहेत. त्यातलं इंद्रिय प्रामाण्य हे एक असं तत्व आहे. आता एव्ही ऑब्झर्वेशन म्हणजे काय सांगतो तुम्हाला? तर महाभारताची युद्धातली म्हणजे आपले 12-18 त्याचे पर्व, त्यातलं युद्धाची वेळ झालेली आहे. सगळे प्रयत्न करून झालेत. युद्ध आता अटळ आहे असं झालेलं आहे आणि व्यासदेव धृतराष्ट्राकडे येतात आणि त्याला एक शेवटचा प्रयत्न करतायत ते, की असं शक्य आहे का की युद्ध थांबवणं? सगळेच प्रयत्न करतायत. कृष्ण करतोय, बाकी लोकही करतायत. तर हे अगदी युद्धाच्या 1 दिवस आधीची गोष्ट आहे आणि धृतराष्ट्राला ते व्यासदेव अनेक प्रकारे सांगतायत, की "बघ हे फार वाईट होणार आहे. अजून प्रयत्न करून बघ शक्य असेल तुला तर." पण धृतराष्ट्राला आतून वाटतंय आपण जिंकणार वगैरे, वगैरे. त्यात मी जात नाही म्हणजे कथेच्या ह्याच्यात जात नाही फारसा, कारण आपल्याकडे वेळ नाही म्हणून. तर भीष्म पर्व त्याच्यामध्ये व्यासदेव अनेक गोष्टी सांगतायत. अनेक आपण म्हणूया निमित्त सांगतायत. मी मुद्दाम शकून, अपशकुन असा शब्द वापरत नाहीये. कारण बऱ्याच महाभारत रिसर्चरनी तो निमित्त म्हणजे शकून किंवा अपशकुन त्याचा तसा थोडा गर्भित अर्थ आहे. पण तसं करून अगदी खेळ खंडोबा केलेला आहे म्हणून मी मुद्दाम तो वापरत नाही. तर निमित्त हा शब्द वापरतोय. कारण निमित्त हा शब्द महाभारतामध्ये
अनेक वेळा येतो आणि प्रत्येक वेळी तेव्हा असं काही विशेष घटना घडायची असेल तेव्हा येतो आणि ते प्रत्येक वेळी ते शकू नयेत आणि अपशकू नयेत असं अजिबात नाही. म्हणून मी मुद्दाम तो वापरत नाही शब्द. तो एक त्याच्यामध्ये असा श्लोक होता आणि हा मला केव्हा मिळाला? मी मास्टर्स करत होतो कॅनडामध्ये केमिकल इंजिनिअरिंगमध्ये. माझा थिसिस झाला होता आणि आय वॉज वेटिंग फॉर सगळं म्हणजे आरामात चाललं होतं. खूप वेळ होता. तर आता इंजिनिअरिंगच्या लायब्ररीच्या ऐवजी मी म्हटलं ह्युमॅनिटीज लायब्ररी जाऊया, रदरफोर्ड म्हणून. तिथे जाऊन मी आपलं मराठी सेक्शन मला मिळाला. तिथे काही ट्रान्सलेशन होती. म्हणजे आपल्या माडगुळकरांची मराठी पुस्तकं इंग्लिशमध्ये भाषांतरित, लाइक बनगरवाडी वगैरे. तर म्हटलं चला कसं कसं वाटतंय बघूया. असं बरंच काही करत होतो. तर त्याच सेक्शनमध्ये तिथे आपल्या भांडारकर ओरिएंटलची पूर्ण भगवद्गीता आपलं पूर्ण महाभारत होतं. मग मला भगवद्गीतेचा पहिल्यापासूनचा एक आवड आणि अभ्यास होता. मी म्हटलं आता महाभारतामध्ये मोठ्या पुस्तकात कुठे दिसते भगवद्गीता बघूया. म्हणून मी तो भीष्म पर्व मला एवढं माहित होतं. ते काढलं आणि ते बघायला मी निघालो. तर भगवद्गीता येण्यापूर्वी जे पहिले जे 17-18 जे काही चॅप्टर्स आहेत, अध्याय आहेत, त्याच्यामध्ये जो पहिला मी सुरू केलं भीष्म पर्व आणि तिथे हा प्रकार आला. हा दुसऱ्या अध्यायामध्ये तो प्रकार आला. अशी अनेक लिस्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 27 अशी वेगवेगळी खगोलशास्त्रीय पुरावे किंवा आपण काय म्हणूया डिस्क्रिप्शन्स आहेत. पण त्यातला हा पुरावा फार इंटरेस्टिंग मला वाटला. कारण बाकी मला तसं प्लॅनेट बिनेट ठीक आहे, पण काही फार माहिती नव्हती. ह्याचं का वाटलं सांगतो तुम्हाला. तो श्लोक असा, "या चैषा विस्तृता राजस त्रैलोक्य साधुसंमता अरुंधती तयापेश वसिष्ठ पृष्ठतः कृत." क्विक त्याचं ट्रान्सलेशन असं, की रिनाउंड अँड वेल रिस्पेक्टेड अरुंधती ही वसिष्ठाच्या पुढे जाते. आता तुम्ही कुठेही अडकून पडू नका. त्याच्याकरता तुम्हाला श्रद्धा पाहिजे, की हा जो रेफरन्स आहे, आपल्याला वेळेचं बंधन ठेवायचंय म्हणून. ती कोणी अरुंधती बाई आणि वसिष्ठ कोणतरी पुरुष असं इथे नाहीये. ते मूळ पुरुष बाई होते, नवरा बायको होते. त्याच्या प्रचंड ग्रेट ऋषी होऊन गेले. दोन्ही ऋषी आणि ऋषिका. त्यांच्यावरून ती ताऱ्यांना नावं दिली गेली. ताऱ्यांना नाव द्यायची कल्पना ही वेस्टर्न नाही. ॲट ओरिजिनल मुळीच नाही. ती आपली कल्पना आहे. सगळ्या ताऱ्यांना नावं दिलेली आहेत आपल्या मोठ्या ऋषींची आणि राजांची लाइक त्रिशंकू वगैरे. त्याचा सिंपल अर्थ असा, की तो अरुंधतीचा जो तारा आहे, तो वसिष्ठाच्या ताऱ्याच्या पुढे चालतोय. वेगवेगळ्या पद्धतीने घेता येईल. त्या वसिष्ठाला त्याने मागे टाकलंय, अरुंधती पुढे चालते वगैरे, वगैरे. आता ह्याच्याबद्दल बिग डील काय माहितीये का? म्हणजे ठीक आहे ना, असे कितीतरी आहेत. असे 300च्या आसपास रेफरन्सेस आहेत. पण ह्याचं वैशिष्ट्य असं होतं, की मी जेव्हा ते संशोधन करायला लागलो, तर मला असं कोणीच म्हणजे असं कोणीही लक्षात आलं, की कोणी ह्याला सॉल्व्ह केलेलंच नाही. इनफॅक्ट 130 पेक्षा जास्त रिसर्चर्स आहेत. आता तुम्ही बघायला गेलात तर. आता काही सगळेच जिवंत आहेत असं नाही. पण त्यातल्या जर 4 जर लोकं सोडले, तर बाकी कोणी ह्याचा उल्लेखही केलेला नाही आणि त्यातले सगळेजण एस्ट्रॉनॉमी एव्हिडन्स म्हणून बोंबा मारत असतात. पण हा एस्ट्रॉनॉमी एव्हिडन्स का नाही त्यांना मिळाला? याचं कारण खरं असं, की ते त्यांना कुणाला ते कोडं सोडवताच आलं नाही. आता हे मला त्यावेळी माहीत नव्हतं. तिथे एक प्रोफेसर मुर्डेश्वर म्हणून होते मॅथेमॅटिक्सचे प्रोफेसर. मी त्यांच्याकडे गेलो म्हटलं, "काका हे तुम्ही कधी ऐकलंय का?" तेही असं ह्या विषयामध्ये इंटरेस्टेड होते. ते असे लगेच उठले आणि त्यांनी एक असं मला पुस्तक काढून दिलं. म्हणे, की "हे जरा बघ, ह्याच्यात बहुतेक आहे." आणि ते डॉक्टर पवी वर्तकांचं पुस्तक होतं. हे मी साधारण 1995 ची गोष्ट सांगतोय. ठीक आहे, तो लांब जर्नी तिथून सुरू झाला. तर मला काय वाटलं, मला हे अरुंधती वसिष्ठ वगैरे माहीत होतं. माझं लहानपणचं एस्ट्रॉनॉमी वगैरे माझ्या शिक्षकांनी शिकवलेलं माहीत होतं. म्हटलं हे आपल्याला सप्तर्षीतले माहीत आहेत. आपण एक आठवडाभर आता घालूया. सध्या वेळ आहे आपल्याकडे. हे म्हणजे मी कॅनडातली गोष्ट सांगतोय. आणि सोडवून टाकू. तर मी नाही होतो त्याच्यामध्ये. कारण मला जे वाटलं मी आठवड्याभरात सोडवेन किंवा वीकेंडला सोडवेन, त्याला मला 15 वर्ष लागली. म्हणजे 1995 ते 2009 हा काळ मला लागला ह्या एका श्लोकाचं इंद्रिय प्रामाण्यानं समर्थन करण्याकरता. क्विकली तुम्हाला सांगतो, की ह्याचं महत्त्व जर तुम्हाला कळलं नाही, तर त्याचं काय आहा मोमेंट आहे ते कळणार नाही. तर हा श्लोक इतका कठीण सगळ्या लोकांकरता गेला. खरं खूप सोपं आहे. सप्तर्षी सगळ्यांना माहीत असतात. वसिष्ठाचा तारा माहीत असतो. शेजारचा अरुंधतीचा माहीत असतो. पण पुढे गेली म्हणजे काय? आणि तिथे सगळे अडकून पडले होते आणि वेन मी ते सगळं अडकून पडले म्हणतो, तेव्हा मी एक साधारण 300 वर्षापूर्वीचा इतिहास तुम्हाला सांगतोय. म्हणजे निळकंठ चतुर्धर हे सुद्धा मराठी ब्राह्मण काशीला होते आणि आता जसं भांडारकरनी जसं काम केलं ओरिएंटल रिसर्चचं क्रिटिकल एडिशन, तसं त्यांनी त्यावेळी क्रिटिकल एडिशन बनवली होती 17-18 सेंचुरीमध्ये. तेव्हापासूनचा हा प्रॉब्लेम आहे. टिळकांनी हा प्रॉब्लेम म्हणजे म्हटलेला आहे. एस.बी. दीक्षित टिळकांबरोबर काम करणारे, पावा काणे, पवी वर्तक. पण ह्या सगळ्यातले जर माहीत असलेले आणि ज्यांनी डिस्कस केले असे फक्त 4 लोकं तुम्हाला मिळतात. ओके. त्याच्यामध्ये एस.बी. दीक्षित आपण म्हणूया, पावा काणे म्हणूया, वर्तक म्हणूया आणि एक प्रोफेसर अय्यंगार जे आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगलोरमध्ये होते. आता ते तिथेच आहेत दुसऱ्या काही युनिव्हर्सिटीमध्ये. पण या 4 फक्त त्याचं म्हणणं म्हणजे त्याच्याबद्दल मी तिथे लिहिलंय बघा, की रिसर्चर्स डेअर मेन्शन इट. कारण बाकी तर तेरी चूप मेरी चूप सारखं ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही. कारण विचारलं तर आपलं भांडं फुटेल. अशा पद्धतीनं ते होते. नाऊ ह्या दोघातले एक्सप्लेन इट अवे म्हणजे सी.व्ही. वैद्य आणि पावा काणे, भारतरत्न
महोपाध्याय पावाकाणी यांनी यांनी ते असं वर्णन केलं की हे खगोलशास्त्रीय दृष्ट्या अशक्य आहे आणि म्हणून ते नंतर कोणीतरी त्यात घुसडलेलं आहे, कारण खगोलशास्त्रीय दृष्ट्या असं शक्य नाही, व्यास असं काही एंटर करणार नाही. नंतरचे जे काही 2 लोक आहेत, पविवर्तकांनी 3 प्रकारे प्रयत्न केला, त्यांना ते शक्य झालं नाही. आणि शेवटचे म्हणजे आर्यन अय्यंगार, त्यांनी तर आणखीनच काहीतरी मजा केलेली आहे. त्यांनी काय केलं, हे अरुंधती तयापेश वसिष्ठ पृष्ठत कृत ही शेवटची ओळ घेतली, दुसरी ओळ घेतली आणि दुसऱ्या तिसऱ्या अध्यायातली आणखी एक ओळ घेतली आणि त्याचं काहीतरी करून आपण हिंदीत ज्याला जुगाड म्हणतो ना, असा काहीतरी चित्रविचित्र प्रकार केला. 1 मिनिट हे म्यूट करतो. ओके. आणि असा तो म्हणजे हा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि मी काय केलं, मी विचार काय केला, की ह्याचा आपण आपल्याला बाकी काही फार वाचायचं नाही, म्हणजे थोडा आळशीपणा माझ्यातला असेल. म्हटलं ह्याचा आपण जोपर्यंत शोध लावत नाही, की व्यास तर म्हणतात महाभारताच्या वेळी अरुंधती पुढे गेले. जोपर्यंत ते आपल्याला कळत नाही, तोपर्यंत बाकी आपल्याला काही उगाच करायची गरज नाही. याच्यावर आपण संशोधन करू. ओके. आता काही लोक अशी एक क्लृप्ती लढवतात. ते म्हणतात, "अरे निलेश, पण तू त्या लोकांना एवढी नावं ठेवतोस, ते बरोबर नाही." कारण महाभारत एवढं मोठं आहे, त्याच्यात एखादा रेफरन्स राहून जाऊ शकतो. मी म्हणतो नो, हा एक्सक्यूज अजिबात मान्य नाही मला. कारण ऑल रिसर्चर्स क्लेमिंग एस्ट्रॉनॉमी थिअरी मेन्शन 3 ऑफ द 4 एस्ट्रॉनॉमी ऑब्झर्वेशन्स फ्रॉम दिस चॅप्टर. या अध्यायातले 4 ह्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये 4 महत्वाचे एस्ट्रॉनॉमी रेफरन्स येतात. जे जे स्वतःला एस्ट्रॉनॉमी रेफरन्स वापरला आणि मी तारीख काढली असं म्हणतात, ते सगळे उरलेले 3 वापरतात. पण चौथा हा वापरत नाहीत आणि हा काही शेवटी वगैरे नाहीये किंवा सुरुवातीला नाही, हा बरोबर मध्ये आहे. तेव्हा ते काही एक्सप्लेनेशन समजण्यासारखं नाही. आता मी फास्ट फॉरवर्ड करतो. 15 वर्ष झाल्यानंतर मी जर त्याचा शोध लावला, तेव्हा असं लक्षात आलं, की ते अरुंधती असा खरोखर एक असा एस्ट्रॉनॉमिकली काळ आहे, की खरोखर आपल्याला पृथ्वीवरून अरुंधती जर आपण पाहिली असती वसिष्ठ, तर ती अरुंधती पुढे चालते असं दिसलं असतं. आता हा थोडासा एस्ट्रॉनॉमी म्हणजे तंत्रयुक्तीचा भाग आहे. तर ज्यांना एस्ट्रॉनॉमी माहित नाही त्यांनी थोडंसं श्रद्धेवर ऐकायला पाहिजे आता. त्यांना माहिती आहे, थोडं जॉमेट्री कळते, त्यांना हे अगदी सोपं समजायला खूप सोपं आहे. आता गॅलिलिओनं असं म्हटलंय, की वन्स यू मेक अ डिस्कव्हरी एनीबडी कॅन अंडरस्टँड इट. बट द ट्रिक इज टू मेक द डिस्कव्हरी. ओके. सो त्याच्याकरता वेळ लागू शकतो, पण एकदा झाल्यावर खरं समजायला वेळ लागता कामा नाहीये. पण लागला तर काही नो बिग डील. ओके. सो त्याचं मी तुम्हाला फक्त इथे व्हिज्युअल दाखवतो आणि प्रत्यक्ष मी तुम्हाला ऍक्च्युअली एक डेमो सिम्युलेशन दाखवणार आहे याच्या एंडला. सो आल गो फास्ट थ्रू इट. तुम्हाला जर कळलं तर ठीक आहे, नाही तर आपण परत ते व्हिजिट करणार आहोत. आत्ताच आपला जो पोल स्टार आहे तो सी, जिथे पोलारिस म्हटलंय तिथे आहे. आणि अरुंधती वसिष्ठ त्यांच्या रिलेटिव्ह पोझिशन्स मी दाखवतोय तशा आहेत. आणि आपण जर उत्तरेकडे तोंड करून जर बघितलं रात्री, तर काय दिसतं, तर सगळे जे प्लॅनेट्स आहेत ना, म्हणजे सॉरी त्या नॉर्थ पोलच्या जवळचे, ते असे पूर्व म्हणजे नॉर्थ ईस्टला वर येऊन ते असे अँटी क्लॉकवाईज जातात आणि व्हॉट इज दॅट नॉर्थ वेस्टला ते सेट होतात, जर खाली जाणारे असतील तर हॉरायझनच्या. तर हा त्याचा पाथ झाला आणि तो अँटी क्लॉकवाईज जायला पाहिजे. तर आत्ता जर आपण बघितलं तर काय दिसेल, की आपल्याला वसिष्ठ पुढे जाताना दिसेल आणि अरुंधती त्याच्या मागे. त्यांच्या जागा एकमेकांच्या बदलत नाहीत रिलेटिव्ह, ते असेच जाणार, असे हलत जाणार. ओके. ही आत्ताची परिस्थिती आहे. आणि जर त्याचं सिम्युलेशन तुम्ही बघितलं, लक्षात ठेवा अँटी क्लॉकवाईज जातोय आपण, क्लॉकवाईज नाही. अशा बऱ्याच भानगडी होतात लोकांच्या, की अरे वसिष्ठ तर मला मागे वाटतोय. नाही, नाही, नाही. हे अँटी क्लॉकवाईज आहे. वसिष्ठ पुढे गेलाय. ती मेरिडियनची जी लाईन आहे, रेफरन्स लाईन 12 o'clock इन अवर वॉल क्लॉक. अरुंधती अजून जायची आहे. ओके. ही आत्ताची परिस्थिती आहे. ही अशीच परिस्थिती तुम्ही मागे गेलात 1000 वर्ष, 2000, 3000, 4000, 5000, 6000 वर्ष अशीच परिस्थिती आहे. सो आता आपल्याला विज्ञान बुद्धी, तंत्रयुक्ती, तर्कशास्त्र सगळं एकत्र आणायला पाहिजे. ह्याचाच अर्थ आपल्याला एवढं नक्की कळलं असं जर असेल तर, की व्यास म्हणतायत अरुंधती पुढे गेले. मागच्या 6500 वर्षामध्ये अरुंधती पुढे जाणं शक्य नाही असं आपल्याला दिसतंय. तर ते खरं असेल सगळं, तर मागच्या 6500 वर्षामध्ये महाभारत युद्ध झालेलं नाही. हा आपल्याला त्याच्यातून तर्क काढता येतो. त्यानंतर मी तुम्हाला क्विकली घेऊन जातो. त्याची अशी रचना होते, की असे 2 वर्ष येतात, की त्या 2 वर्षामध्ये काय येतात ते तुम्हाला मी नंतर सांगतो. 2 वर्षामध्ये असं होतं, की अशी परिस्थिती येते, की अरुंधती आणि वसिष्ठ कोणीच पुढे नाही, कोणी मागे नाही. दोघं अगदी हातात हात घालून एकदम जेंडर इक्वॅलिटी सारखे, ओके, इक्वालिटी, इक्वानॉमिटी सगळं भांडण न करता एकत्र असं फेऱ्या मारतायत. ओके, अरुंधती वसिष्ठ. असं होतं 1191 बीसी मध्ये होतं. असं होतं 4508 बीसी मध्ये. हा माझं 2009चं मी तुम्हाला संशोधन सांगतोय. ओके. आणि नंतरचा जो मधला जो पिरियड आहे, ह्या 2 डेट्सचा जो मधला पिरियड आहे, एक 6500 वर्षाचा जो पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये आपण जर पृथ्वीवर असतो आणि आपण जर उत्तरेकडे बघितलं असतं, तर ती 6500 वर्ष कधी आपण रात्री पाहिलं असतं, तर आपल्याला अरुंधती वसिष्ठाच्या पुढे जाते असं दिसलं असतं.
त्याच्यातलं अंतर अगदी कमी आहे. तुम्हाला कदाचित बिनोक्युलर लागला असता, टेलिस्कोप, दॅट इज फाईन. आणि ज्यांची चांगली दृष्टी आहे त्यांना तसंही दिसलं असतं. पण अरुंधती पुढे जाताना दिसली पाहिजे. आता परत जर तर्कशास्त्र वापरलं तर याचा काय आपल्याला मिनिंग लागतो? आता हे तसं मी तुम्हाला 5561 चं दाखवलं, की जे मी महाभारताचं काढलेलं वर्ष आहे, की जे वर्तकांनी काढलं होतं. फार वेगळ्या पद्धतीनं त्याच्यात आपण जाऊया नको अनलेस वी गेट इंटू क्वेशन आन्सर. आता डिडक्टिव्ह रिझनिंग आपण हे सगळे जे एकत्र आणले, सगळे फोर्सेस मी तुम्हाला जे दाखवलं पहिल्यांदा मेथड्समध्ये विज्ञान, बुद्धी, तर्कशास्त्र, तंत्र, युक्ती. तर काय आपल्याला सांगतं, की महाभारत वॉर नक्की 4508 बीसी ते 11019 बीसी 91 बीसी ह्या मध्ये झालं. ह्या एका पुराव्यावरून आणखी पुरावे आपल्याला बघावे लागतील. त्याचाच एका दुसऱ्या माणसानं सिद्धार्थ छाबरा त्याने माझं वर्क क्रिटिक करायचा प्रयत्न केला 2019 मध्ये आणि व्हॉट ही एंडेड अप विथ ही वॉज ट्राइंग टू फॉल्सिफाय माय क्लेम विच इज हाऊ वी डू इट इन सायन्स. आणि ऍक्च्युअली ही कुडंट फॉल्सिफाय, बट त्याला जो तो पिरियड मिळाला तो आणखी टायटर मिळाला. तो म्हणला की जर रिफाईन डेटा जर वापरला, आता जो हबल टेलिस्कोपचा डेटा आहे मागच्या 10 वर्षातला, तर ऍक्च्युली ती वर्ष येतात 10,248 बीसी टू 4636 बीसी, म्हणजे आणखी टायटर होतो तो. त्याच्यामध्येच कुठेतरी ते महाभारत युद्ध झालेलं पाहिजे आणि माझी डेट 5561 याच्या दोन्हीच्या मध्येच आहे. सो आता वैज्ञानिक दृष्ट्या बघूया आपण. अरुंधती वशिष्ठ ऑब्झर्वेशन इन्स्टंटेनियसली फॉल्सिफाईज एनी क्लेम फॉर द महाभारत वॉर दॅट फॉल्स आफ्टर 4500 बीसी आणि बिफोर 11091 बीसी. नाउ व्हॉट इज द बिग डील अबाउट दॅट? ओके, फर्स्ट थिंग, एक शब्द प्रमाण जे महाभारतातलं जे वाक्य आहे, ते नुसतं वाक्य वाचलं म्हणजे तो पुरावा नाही, तो शब्द पुरावा झाला, शब्द प्रमाण झालं. पण आपल्याला ट्रायंग्युलेशन करायला पाहिजे. ट्रायंग्युलेशन ऑफ एक्सप्लेनेशन, प्रेडिक्शन, टेस्टिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ थिअरी आणि बॅकग्राऊंड नॉलेज. किंवा कृष्ण भागवत पुराणामध्ये सांगतो. आपण सायन्समध्ये ट्रायंग्युलेशन म्हणतोय, कृष्ण तर क्वाड्रँग्युलेशन म्हणतो. तो म्हणतो श्रुती प्रत्यक्षम ऐतिह्यम अनुमानम चतुष्टयम प्रमाणेषु अनवस्थानात विपर्याच विरज्यते. तर तुम्ही 4 गोष्टी एकत्र नाही आणल्यात संशोधन करताना, तर लोकांचं कन्फ्युजन, काही विचित्र तर्क निघू शकतात. म्हणजे ट्रायंग्युलेशनच्या तो पुढे जातो बाय द वे. सो शब्द प्रमाण इज व्हॅलिडेटेड बाय प्रत्यक्ष प्रमाण. याचं एक तुम्हाला सुंदर हे प्रूफ मिळालं. ओके, याच्यावरून काय कळलं, की महाभारत युद्ध मध्ये त्या 2 डेट्सच्या मध्ये कुठेतरी झालं असलं पाहिजे. पण आता आपण एक संशय घेऊया. ठीक आहे, संशय काय असेल? तुमचाही तो संशय असेल, की अरे ठीक आहे यार बाबा, 300 पुरावातलं एक वाक्य घेऊन त्याच्यावर किती काय म्हणतोयस तू? असं खरं होईल का? असं ह्या करता मी तुम्हाला संशय म्हणून सांगतोय. बरोबर, हा संशय अगदी योग्य आहे. मग आपण काय करायचं? आणखी असे काही महाभारतामध्ये पुरावे आहेत का, की ज्यामुळे सुद्धा आपण त्या इंटरव्हलमध्ये जाऊ शकू? ओके. सो हा माझा वेगळ्या पद्धतीनं तर मला मिळालं, पण त्याचं उत्तर तेच, की येस ऍक्च्युअली महाभारतामध्ये इतकं रिच आहे, की तुम्ही कुठूनही सुरुवात करा. ओके. आणखी मी काही पुरावे आज बोलणार पण नाही, म्हणजे वेळच नाही आपल्याकडे. त्या पुराव्यातून तुम्ही सुरू केलं आणि अरुंधती वशिष्ठकडे लक्ष दिलं नाही किंवा भीष्म निर्वाण जे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तरी सुद्धा तुम्हाला 5561च मिळेल. पण कदाचित तुम्हाला खूप वेळ लागेल. कदाचित लाईफ टाईम लागेल, कदाचित 2-3 लाईफ टाईम्स लागतील. म्हणजे पुनर्जन्मावर विश्वास पाहिजे, म्हणजे तपश्चर्या चांगली करायला पाहिजे. कारण पुनर्जन्म पण योग्य मिळाला पाहिजे ना, परत ते लक्षात राहिलं पाहिजे, जिथून सुरुवात केली तिथून व्हायला. सो फास्ट जाण्याकरता हे अरुंधती वशिष्ठ भीष्म निर्माण झालं. तो संशय असा की आणखी काही पुरावा आहे का, की जो आपल्याला तिथेच घेऊन जातो? तो पुरावा मी तुम्हाला दाखवतो. आता हे सुद्धा कसं होतं बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, की संशय पाहिजे आणि जिज्ञासा पाहिजे. आता जेव्हा मी सुरुवात केली भीष्म निर्वाणाच्या संदर्भामध्ये, हा काही वेगळा विषय नव्हे, हा त्या महाभारतातलाच पुराव्याबद्दल चाललाय आणि तो पुरावा ऍस्ट्रॉनॉमीचा आहे. तर तो जो स्टेटस्को किंवा लिंबो मी जो तुम्हाला सांगतोय, गोइंग बॅक टू ते नीलकंठ चतुर्धर जे मी म्हटलंय तुम्हाला, महाराष्ट्रीयन ब्राह्मण काशीमध्ये राहणारे 300-400 वर्षापूर्वी, तेव्हापासूनच आहे. आणि त्यांनी एक, आता त्यांना तर काही आधी रेफरन्स नव्हता म्हणून ते सुरुवातीचं काम करतायत. जसं न्यूटन आपण म्हणतो ना कथेमध्ये, की 2 होल केली, एक किटनला जायला आणि एक कॅटला जायला. तसं होऊ शकतं. त्यांनी एक तो रेफरन्स मिळाला, त्याचा त्यांनी ऍडजस्ट करायचा, काहीतरी संबंध लावायचा प्रयत्न केला. तो त्या काळाकरता अत्यंत उत्तम होता. पण त्यानंतर जे पुढच्या अनेक जी लोक निघाली पुढच्या 300 वर्षामध्ये, त्यातली बरीचशी इतकी आळशी होती, की त्यांनी महाभारत वाचायचं कष्ट घेतले नाहीत किंवा ते एकत्र आणायचा प्रयत्न केला नाही. आणि त्यामुळे तो जो एक त्यांनी केलेला जो एक असा मुद्दा होता, तो तसाच राहिला. म्हणजे माझ्या काळापर्यंत तो आला. आणि मी सुद्धा तो श्रद्धेवर पहिल्यांदा मानला. म्हटलं मी कशाला डाऊट घेऊ? कोण कशाला खोटं बोलेल? महाभारताच्या बाबतीत कशाला खोटं बोलेल? त्याला काय फायदा आहे, पर्सनल फायदा. तो असा, की असा एक पुरावा मिळतो महाभारतामध्ये. एक आहे आणि तो पूर्ण पुरावा नाही. तो अत्यंत कॉन्टेक्स्च्युअल आहे, की भीष्म 10व्या दिवशी युद्धामध्ये पडले. युद्ध 18 दिवस झालं आणि त्यानंतर असा एक तो पुरावा लोकांना वाटतो. तो नीलकंठ चतुर्धरनी मांडला 300-400 वर्षापूर्वी, की भीष्माचार्य हे शरशय्येवर 58 दिवस होते. 58 डेज होते.
तर तो 58 दिवस झाले आणि मग ते गेले. आता ह्याची मजा बघा. मी सुद्धा ते सुरुवातीला श्रद्धेवर मानलं. आपल्या डॉक्टर पवी वर्तकांनी ते मानलं म्हणून त्यांचं भीष्मनिर्वाण चुकलं. ओके, पण तो आजचा परत विषय नाही. आता ह्याच्यात 58चा प्रॉब्लेम काय आहे? तर फर्स्ट हा प्रॉब्लेम आहे की तो असं म्हणणं की भीष्माचार्य फक्त 58 दिवस होते, हे अत्यंत केअरलेस आणि कॅज्युअल स्टेटमेंट आहे. ओके, आणि ह्याचा अर्थ असा की त्या माणसानं महाभारत वाचायची काळजी घेतलेली नाही. केअरलेस अँड कॅज्युअल अँड अ फेल्ड क्लेम ऑफ 99.99% ऑफ महाभारत रिसर्चर. फेल्ड क्लेम अशा करता म्हणतोय, बघा मजा कशी असते, लोकांचा तर्क कसा चुकतो किंवा तंत्रयुक्ती आणि विज्ञान बुद्धी एकत्र येत नाही. ते म्हणतात की भीष्म 58 दिवसच होते. ठीक आहे, आपण मानूया की त्यांचं म्हणणं खरं आहे. नंतर ते एक महाभारताच्या वर्षाची एक तारीख काढतात. एक वर्ष असेल 3067, 3126, 3138 BC वगैरे असं भरपूर आहेत. 3000 मध्ये 60-70 लोक आहेत. मग आता हे अपेक्षा आहे की नाही की जर त्यांनी जी तारीख काढली त्या तारखेला त्यांचा सुरुवातीचा दिवस असेल 10वा दिवस युद्धाचा, त्या दिवसापासून जर विंटर सोल्स्टिस म्हणजे त्या दिवशी ते गेले, भीष्माचार्य वाट बघत होते उत्तरायणाची, तो दिवस म्हणा किंवा आणखी एक दिवस धरून चालूया +1, त्याच्यामध्ये 58 दिवस व्हायला पाहिजेत ना. 58च्या आसपास होतील, 58 होतील, 57 होतील, 59-60. ह्या 99.99% जे महाभारताचे रिसर्चर्स आहेत म्हणजे 130च्या जवळपासचे, त्यातल्या 2 लोक जर सोडली तर कोणाही माणसाचे 58 दिवसच्या आसपास होतच नाही. म्हणजे तुम्ही एक म्हणताय की असं व्हायला पाहिजे पण तुमच्या तारखेला होत नाही, तरी सुद्धा तुम्ही म्हणताय तुमची तारीख बरोबर, म्हणजे नक्की प्रॉब्लेम कुठे आहे? तर हा काही तंत्रयुक्तीचा प्रॉब्लेम नाही, हा तर्कशास्त्राचा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी माझी ती स्टेटमेंट्स आहेत. नंतर फेल्युअर एक्सप्लेन, आता हे जर त्यांना आपण मी प्रश्न विचारतो किंवा बाकी लोकांनी प्रश्न विचारले, मग ते विषय सोडून वाटेल ते बोलतात, फक्त विषयच बोलत नाहीत की बाबा 58 तुझे का होत नाही. सो इट्स अ फेल्युअर एक्सप्लेन इव्हन जस्टिफाईड बाय अ मॅनिप्युलेशन ऑफ एव्हिडन्स. ओके, व्यासाला मूर्ख ठरवायला जातात, ही जी ट्रान्सलेशन आहे ती उलटीपट्टी करायला लागतात. आणि याचा कॉज हा आहे की दे डिड नॉट बॉदर टू रीड महाभारत टेक्स्ट. ओके, इव्हन नाऊ, म्हणजे मी त्यांना आता दाखवतो बघा, हे 60 पुरावे घ्या, याच्याप्रमाणे तुम्हाला कळतं की नाही की 58 चुकीचं आहे, तरी सुद्धा काही बोलत नाहीत, निघून जातात. ओके, आता खरी वस्तुस्थिती काय आपण पाहूया. तर 10व्या दिवशी भीष्माचार्य पडले आणि त्यानंतर द डे ऑफ विंटर सोल्स्टिस म्हणजे उत्तरायणपर्यंत जो मधला जो काळ आहे तो असा, मी त्या डिटेलमध्ये जात नाही, म्हणजे मी एक पूर्ण पुस्तक लिहिलंय त्याच्यावर भीष्मनिर्वाण. तर पहिले ते युद्धाचे जे 18 दिवस राहिलेले, 10 ते 18 तो 9 दिवस झाले. त्यानंतर महाभारत आपल्याला सांगतं की ते प्रेतक्रिया केल्यानंतर ते गंगेच्या काठावर गेले आणि तिथे 1 महिनाभर राहिले. ते 27 दिवस मी मुद्दाम कमी पकडलेत. अशा करता, कारण मूळ हा जो डेटा आहे तो खूप मोठा येतो आणि ते सगळी लोक 58 मध्ये अडकलेत. तर त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट देण्याकरता मी 27 घेतलेत. इन रियालिटी हा 30 असू शकतो. तो 1 महिना झाल्यानंतर ते परत हस्तिनापूरला आले. युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला. युधिष्ठिरानं कृष्णाचा सत्कार केला. जे काही लोक युद्धामध्ये गेले त्यांच्या फॅमिलीला मदत करण्यात आली. आणि मग कृष्ण येऊन परत युधिष्ठिराला आठवण करतो, अरे आपल्याला भीष्माचार्यांना भेटायला जायचंय कुरुक्षेत्रावर, जे शरशैवर पडलेत. ते जातात भेटायला भीष्म आणि त्या दिवशी कृष्ण म्हणतो, मधले जे किती दिवस गेले आपल्याला माहिती नाही म्हणून त्याला आपण एक्स म्हणूया, क्ष म्हणूया मराठीमध्ये. तेव्हा भीष्माला जेव्हा कृष्ण पहिल्या दिवशी भेटतो, हे आता सगळं झाल्यानंतर, एवढं सगळं झाल्यावर, तेव्हा कृष्ण भीष्माला सांगतोय की आता तुझे 56 दिवस आणखी राहिले, म्हणजे उत्तरायण होण्याकरता आणखी 56 दिवस राहिलेले आहेत. तो हा रेफरन्स जर तुम्ही ऍड केलात तर ते 92 पेक्षा जास्त दिवस असं तुम्हाला कळतं, कारण एक्सचे आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही. आता हे फक्त किती रेफरन्सेस आहेत? अगदी 1-2 रेफरन्सेस का? नाही, अनेक रेफरन्सेस आहेत. मी तुम्हाला, माझ्याकडे इथे लिस्ट नाही, पण तुम्हाला एक अंदाज म्हणून सांगतो, ह्या स्लाइडवर लिस्ट नाही. एक 6 रेफरन्सेस आहेत, 23 रेफरन्सेस आहेत, 60 रेफरन्सेस आहेत. तुम्ही एखादी ऑब्जेक्शन घेतली की रेफरन्सेसची लिस्ट वाढते, विच विल टेल यू की नो, इट कॅनॉट बी 58, इट हॅज टू बी मोर दॅन 92. आता याच्यावर काय भांडण करायचं तुम्ही म्हणाल? 58 आणि 92, 7500 वर्षापूर्वी काहीतरी झालं, होऊ दे ना. नाही, त्याच्यामुळे फार डेटिंगवर फरक पडतो. उदाहरणार्थ मी आता टेक्निकल त्याच्यात जाणार नाहीये. मी तुम्हाला एन्करेज करेन की तुम्ही माझं पुस्तक ते वाचा, भीष्मनिर्वाण. पण जसं अरुंधती वसिष्ठनं आपल्याला एक 6500चा रेफरन्स दिला, नंतर सिद्धार्थ छाबरानं तोच परत टेस्ट करून आणखी नॅरो इंटरव्हल दिला, 10,248 टू 4636. असंच आपण जात असतो ना. पहिल्यांदा आपण अप्रॉक्सिमेटली बघतो आणि मग आपण प्रिसाइज अँड एकदम ऍक्युरेट करता जातो. भीष्मनिर्वाणचं आता मी जे तुम्हाला दाखवलं, जे 92 डेज, त्याला जर तुम्ही ऍस्ट्रॉनॉमीचा टच दिला, ऍस्ट्रॉनॉमिकली तुम्ही जर अनालाइज केलं, तर इतकं ब्युटिफुल होतं की असा एक पिरियड येतो 7000 BC ते 4700 BC. याच्या बाहेर आउटसाइड महाभारत होऊ शकत नाही महाभारताच्या पुराव्यानुसार. त्याच्यामध्येच ते व्हावं लागेल, म्हणजे आणखी तो इंटरव्हल टाईटर झाला.
महाभारताचे आणखी काही पुरावे आहेत. आय एम गोइंग टू गो फास्ट थ्रू दिस. मृगशीर्ष, फर्स्ट हाफ ऑफ शरद, सीझन कोणता होता, महिना कोणता होता, चंद्राच्या जागा, चंद्राच्या कला, चंद्राच्या जागा, नक्षत्रांच्या, हा सगळा जर विचार करत गेलो तर तो इंटरव्हल टाईट होत जातो आणि तुम्हाला एक 1600 वर्षाचा असा इंटरव्हल मिळतो. 5125 BC ते 6722 BC. इट कॅन बी दॅट प्रिसाइज. ओके, म्हणजे राईट डाऊन टू द एज. म्हणजे 6700 म्हणून चालेल का? ऑफकोर्स चालेल. 5125 ऐवजी 5000 चालेल का? चालेल. पण ऍक्च्युअली ऍस्ट्रॉनॉमिकली तुम्हाला इतके अॅक्युरेट नंबर काढता येतात. So if you can, then you should do it. That is a scientific method. If you can get a precise answer, give the precise answer. त्यामुळे काय होतं, जर चुकीचं असेल तर दुसऱ्याला पटकन शोधता येतं. ढोबळ अंदाजानं म्हणण्याच्या 5000 BC असं म्हणण्याच्या म्हणा ना 5125. मग एखाद्या माणसानं उद्या समजा जर डेट आणली की ती 5125 नंतर आहे, तर चांगलं इंटरेस्टिंग डिस्कशन होईल. डिबेट आणि त्या माणसाचा आणि माझा डिबेट होऊ शकतो की कसं काढलं 5125 नंतर. आणि म्हणून जर प्रिसाईज करता येत असेल तर अवश्य करावं. थोडंसं पुढे जातो. अशातून जी मी चेकलिस्ट केली ना, ती चेकलिस्ट अशी तुम्हाला पण मी ती शेअर करतो. त्याचं मी पण नाव दिलंय अष्टविषगुटिका. म्हणजे बिझनेस मधल्या लोकांना माहित असेल पॉइझन पिल आपण म्हणतो, जेव्हा मर्जर्स आणि ऍक्विजिशन्स होतात. माझा तोही अनुभव आहे. म्हणजे जी मध्ये काम करताना मी आय वॉज इन्व्हॉल्ड इन मागच्या 16 वर्ष मी काम केलं. त्याच्यामध्ये मी 40 ऍक्विजिशन्स मध्ये माझा सहभाग होता. त्यामुळे सगळी मजा बघायला मिळाली. तर ते त्यातलं जी पॉइझन पिल आपण म्हणतो ती अष्टविषगुटिका. भगवद्गीतेतच वर्ष आहे की यतदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादज. सुरुवातीला ते विष वाटतं, किती कष्ट कोण करणार हे वगैरे, पण त्याचा जो परिणाम जेव्हा येतो तो अमृतासारखा वाटतो. मी जेव्हा अरुंधती वशिष्ठचा जेव्हा हे शोध लावला, तो 8 मे होता 2009, शुक्रवार होता. रात्री मी 2 वाजेपर्यंत त्याच्यावर करत होतो काम. माझा सुरुवातीला विश्वासच बसेल ना की हे खरं आहे का नाही. मला जे 15 वर्ष मी ज्याची प्रतीक्षा करत होतो ते प्रत्यक्ष जेव्हा ते मला दाखवता आलं मॅथमॅटिकली, तेव्हा माझ्यावर विश्वास बसत नव्हता. मला वाटलं मी काहीतरी चुकीची मिस्टेक केली असेल. पण नंतर मग त्या वाटलं, मग त्या दिवशी मला ते पटलं की खरोखर झालंय. तर यावेळेस इतका सॅटिस्फाईड होतो मी की म्हटलं मला काही अजून भरपूर जगायचंय, पण आज जरी मी मेलो तरी काही मला दुःख नाही. जे माझ्या आयुष्यात करायचं होतं ते करून झालं. त्यानंतर आता जे मी तुम्हाला वेगळ्या गोष्टी ज्या दाखवल्या त्या अशा पॉइझन पिल्स आहेत. तुम्ही कोणत्याही महाभारत एखाद्या संशोधकाला त्याची जर तारीख दुसरी असेल 5561 BC पेक्षा वेगळी, तुम्ही हे कुठचेही प्रश्न विचारू शकता. काही प्रश्नांची उत्तरं ते हो म्हणून देऊ शकतील. पण हे सगळे जर तुम्ही 8 प्रश्न विचारलेत तसं कोणीही नाही. देयर इज नो अदर डेट. इनफॅक्ट यातले जे 4 प्रश्न आहेत त्याला कोणतीही दुसरी डेट नाही. ओके. सो डज युअर क्लेम हॅज मोर दॅन 92 डेज बिटवीन 10th डे अँड द विंटर सोल्स्टिस? हा जो पहिला प्रश्न आहे याला दुसरा आता जगामध्ये कोणताही महाभारत रिसर्चर नाही की तो हो म्हणू शकेल. म्हणजे ऑनेस्टी, फेसवर ऑनेस्टी ठेवून. इज द फर्स्ट डे ऑफ वॉर कार्तिक अमावस्या. बरीच लोक हो म्हणतील कारण त्यांनी तसं अजूम केलेलं आहे. मार्गशीर्ष लुनार मंथ ऑफ वॉर सुद्धा हो म्हणतील, पण नंतर ते चुकतात. हो म्हटले की पुढे चुकतात ते, कारण त्यांची तारखा फार वर्षच वेगळी आहेत, मिलेनियम वेगळे आहेत. इज द टायमिंग दॅट ऑफ द फर्स्ट हाफ ऑफ शरद सीझन, हे पण सगळे लोक चुकतात. ओके, 4-5 लोक त्यात बरोबर येतील. आणि पुढचेच आहेत, इज युअर क्लेम बिटवीन 7000 वगैरे वगैरे. तर तुम्ही इतकं प्रिसाईज त्यांना प्रश्न विचारू शकता. आणि आपण जे अरुंधती वशिष्ठ म्हटलं ते तर अजिबातच विसरता कामा नये. त्याची पॉवर अशी आहे त्या अरुंधती वशिष्ठ एका ऑब्झर्वेशनची की 95% प्लस जे क्लेम्स आहेत महाभारताच्या डेटिंगचे, ते सगळे एका क्षणामध्ये असं चिठ्ठी असं करून श्रेडरमध्ये टाकली तरी चालेल, असं त्या एका ऑब्झर्वेशनची ती कमाल आहे. आणि रिव्होल्युशनरी ऑब्झर्वेशन तसंच काम करतात, असं ज्यांना विज्ञान माहिती आहे त्यांना तसं माहिती आहे. क्विकली याच्यामध्ये मी वेळही घालवणार नाही, पण जिज्ञासा. मग असं प्रश्न पडेल की ठीक आहे, महाभारतातलं जे ऍस्ट्रॉनॉमी ऑब्झर्वेशन आहेत, मी तुम्हाला फक्त 2 शेअर केली. म्हणजे साधारण एक 300 पैकी आता मी तुम्हाला जास्तीत जास्त 100 शेअर केले. मी 100चं त्याचा अर्थ काढून तुम्हाला मी दाखवला फास्ट. पण फक्त ऍस्ट्रॉनॉमी चालेल का? मग व्हॉट अबाउट अदर? असं आहे का, तसं आहे का? हे लोकांचे प्रश्न येतात आणि ते अगदी योग्य प्रश्न आहेत, म्हणजे जिज्ञासा. पण तुम्ही फक्त प्रश्न विचारून थांबून नाही चालणार, तुम्ही त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. आता ते मी केलं, म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी एव्हिडन्स असं आपण त्याला म्हणूया. माझी सुरुवात ऍस्ट्रॉनॉमी पासून झाली आणि ती फारच महत्वाची आहे. कारण ऍस्ट्रॉनॉमी हा एकच असा विषय आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला आपल्या एन्शियंट डेटिंग करताना प्रिसाइज आणि अॅक्युरेट इन थिअरी मिळू शकतं. नेहमी मिळेलच असं नाही, कारण तसा पुरावा पाहिजे ना उपलब्ध. पण तो बाकी जे विज्ञान आहे ती तुम्हाला अंदाजच देणार. ह्या 2000 वर्षामध्ये कधीतरी झालं असेल, या 1000 वर्षामध्ये एवढंच देऊ शकतात. ऍस्ट्रॉनॉमीच फक्त तुम्हाला त्या योग्य जागी घेऊ शकते जर पुरावा उपलब्ध असेल तर. सो ऍस्ट्रॉनॉमी सुरुवात झाली. पण मला सांगायचं असं की मी ऍस्ट्रॉनॉमी जरी सुरुवात केली असली तरी ते म्हणजे 2011 मध्ये मी माझं पुस्तक पब्लिश केलं. त्यानंतरच्या पुढच्या वर्षामध्ये हे जे तुम्हाला मी सगळे जे विषय दिसतात तिथे, त्याचा एखादा विषय असेल आणि त्या विषयामध्ये जर पुरावा उपलब्ध असेल
आणि त्याचं मला जर कनेक्शन महाभारताशी करता येत असेल आणि तो पुरावा त्या काळापर्यंतचा उपलब्ध असेल, तर मी ह्या एवढे जे सगळे तुम्हाला जे दाखवतोय त्याने मी दाखवून दिलंय की हे सगळ्या वेगवेगळ्या विषयातले विषय आणि त्यांचे पुरावे हे सुद्धा महाभारताचं डेट 5561 BC यालाच सपोर्ट करतात. म्हणजे सायंटिफिक भाषेमध्ये कोरॉबरेट्स, दे ऑल दॅट अदर एव्हिडन्स कोरॉबरेट्स 5561 BC एज द इयर ऑफ महाभारत वॉर. क्विकली मी फक्त समरी म्हणून सांगतो. हे मी तुम्हाला अगदी हायलाइट दिला. म्हणजे मी आता तुम्हाला जे महाभारतात सांगितलं हे मी साधारण 5% सांगितलं ऑफ व्हॉट आय हॅव डन इन द महाभारत डेटिंग. तसंच मी रामायणाचं केलं. 600 पेक्षा जास्त पुरावे वाल्मिकी रामायणातले. आणि नंतर सरस्वती रेफरन्स, सरस्वतीचे आणि बाकी नद्यांचे रेफरन्स ऋग्वेदातले प्लस रामायण महाभारताचं डेटिंग हे वापरून मी ऋग्वेदाचं एक क्रूड डेटिंग केलेलं आहे. ते असं की त्याचे शेवटचे जे पोर्शन्स आहेत 10वं मंडळ वगैरे ते 6 मिलेनियम BC म्हणजे महाभारताच्या वेळचे, जसं आपल्याला माहित असेल व्यासानी ते रिकास्ट रिएडिट वगैरे केलं होतं. पण हे नक्की की ऋग्वेदातले जे जुन्या मंडळातले रेफरन्स आहेत म्हणजे 63742 अशी जी मंडळातले जे जुनी मंडळ समजली जातात, फॅमिली मंडळ आणि इतर त्या रेफरन्स आणि नद्यांचे रेफरन्स आणि नद्यांचा आता आपला जो जिओलॉजी, जिओफिजिक्स, मॉर्फोडायनामिक्स ऑफ रिव्हर हा जो सगळा जो डेटा आता प्रचंड निर्माण झालेला आहे, त्यावरून आपल्याला असं नक्की ठाम सांगता येतं की ऋग्वेदाचे जे जुने पोर्शन आहेत ते नक्की 24,000 वर्षाच्या आधीच आहेत. किती आधी हे नक्की प्रत्येक गोष्ट सांगता येते असं नाही. आणि मल्टीडिसिप्लिनरी एव्हिडन्स या सगळ्याला सपोर्ट करतो. जो काय एव्हिडन्स येतो तो. हे मी थोडंसं फास्ट जातो कारण जस्ट मी आता 45 मिनिटं झाली माझी. मी आता थांबतो. एव्ही डेमो मी तुम्हाला दाखवत नाही. आपण जो प्रश्नोत्तरामध्ये जाऊ तर मोस्टली तो प्रश्न येईलच. नाही झालं तर मग आपल्याला वेळ असेल त्याप्रमाणे मी तुम्हाला अरुंधती वशिष्ठ ती पुढे कशी जाते, का जाते हे मी तुम्हाला एक डेमो दाखवू शकतो. नाही वेळ मिळाला तर माझे खूप व्हिडिओज आहेत. ते तुम्ही बघू शकता. क्विकली लास्ट स्लाइड. आता प्रश्न असा पडेल की आता तुम्ही काय करायचं? तुम्ही हे ऐकलं. काही लोकांनी आधी माझी पुस्तकं वाचली असतील, व्हिडिओज बघितले असतील, ब्लॉग्स वाचले असतील. पण समजा तुम्ही हे पहिल्यांदाच ऐकताय किंवा अदरवाईज. आता तुम्ही काय करायचं त्याच्यामध्ये? एक विश्वास ठेवायचा बाबा की आता ते संशोधन करायचं? वेल, यू डोंट हॅव टू स्टार्ट फ्रॉम अ स्क्रॅच. त्याच्याकरता मी एक फ्रेमवर्क केलेलं तुम्हाला शेअर करतो. की काही लोक म्हणतील ठीक आहे, मला हे झालं बरं वाटलं. एक्सेप्ट इट अँड शेअर इट विथ अदर्स ऑन श्रद्धा. की ठीक आहे, निलेश काही उगाचच खोटं बोलणार नाही. एवढी श्रद्धा असेल ते तुम्ही सांगू शकता. आणि त्यांनी काही प्रश्न विचारले ज्याची उत्तर तुम्हाला देता येत नाही. तुम्ही म्हणू शकता की त्यांना जाऊन विचारा. मला त्रास देऊ नका. त्यांना विचारा. हा एक मुद्दा झाला. पण इथेच थांबायची गरज नाही. ओके. सो आपण परत मी तुम्हाला एक दुसरं फ्रेमवर्क दाखवतो. परत क्यूब म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला ऍक्सिस आवडतात आणि क्यूब्स आवडतात आणि सर्कल्स आणि ओव्हरलॅपिंग सर्कल्स. ओके. सो ऑब्जेक्टिव्हली टेस्टेबल एव्हिडन्स तर नो लो टू हाय जाऊ शकतो आपण. दुसरं लॉजिकल रिझनिंग आपण जे म्हटलं ते डिस्क्रिप्टिव्ह असतं ते सुद्धा लो टू हाय. आणि रिव्होल्युशनरी जो एखादा सिद्धांत असतो त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक, त्याचे अनेक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बाय द वे, आपण वेळेअभावी जाणार नाही. एक त्यातलं असं की ते ग्रोथ ऑफ नॉलेजला जातं. म्हणजे ते नवीन प्रॉब्लेम तयार करतं ऑफ अ हायर कॉम्प्लेक्सिटी. ते सोडवणं आणखी कठीण असतं. बऱ्याच लोकांना तुम्ही जर महाभारत रिसर्चर किंवा रामायण रिसर्चरना विचाराल की आता तुम्ही डेट काढली, ठीक आहे, आता ह्यात काही प्रॉब्लेम आहे का? काही तुम्हाला न सुटलेलं काही कोड आहे का? तर मी तुम्हाला सांगतो 99% लोक म्हणतील नाही नाही सगळं व्यवस्थित आहे बघ. अगदी ह्याच्यावरून तुम्ही लगेच ती लिटमस टेस्ट सारखं समजावं की ती ओरिजिनल किंवा रिव्होल्युशनरी थिअरी नाही. अशी कोणतीच सायन्समध्ये तुम्हाला थिअरी मिळणार नाही की ती झाल्यानंतर सगळे प्रश्न सुटले, आता काही करायचं राहिलं नाही, असं नाही होत. आता सगळ्या न्यूटन, आईन्स्टाईन नंतरचे सगळे जे एक्सपेरिमेंट चाललेले आहेत, हाय पार्टिकल फिजिक्स वगैरे, ते त्यांच्या थिअरीवरच चाललेले आहेत. सगळं सुटलेलं नाहीये. ओके. सो तुम्ही काय करू शकता? तुम्हाला जर ती त्याच्यामध्ये बुद्धी असेल, इंटरेस्ट असेल, तर तुम्ही ती स्टडी करा. म्हणजे माझं पुस्तकं स्टडी करा, व्हिडिओ बघा आणि बी कन्व्हिन्स. दॅट इज वन वे टू डू इट. इन्स्टेड ऑफ जस्ट नुसती श्रद्धा. किंवा क्रिटिक करा ब्रुटली अँड लॉजिकली. मी सगळ्यांना सांगतो की इतकं करा की अक्षरशः मेटाफोरिकली सगळे असे पीसेस करून टाका की हे तुझं बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे कसं केलंस, हे कसं केलंस. पण त्यात सुद्धा एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे, नुसतं क्रिटिक करून चालत नाही. न्यायदर्शन आपल्याला सांगतं तर तुम्हाला तुमची जर पोझिशन नसेल त्याच्यावर तर तो वितंड होतो. स्वप्रतिपक्ष स्थापना हीन वितंड. ही सायन्सची इतकी सुंदर डेफिनेशन आहे. म्हणजे वितंडाची व्याख्या आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण सायन्स, आता जे आपण मॉडर्न सायन्स म्हणतो त्याचं सगळं तत्व ते एका वाक्यात आलेलं आहे. नुसतं कोणाला तरी तुझं मला एवढं पटत नाही म्हणून नाही चालत. मग काय पटतं किंवा माझी थिअरी तुझ्यापेक्षा बेटर कशी हे दाखवावं लागतं. सो तोही त्याचा भाग झाला. प्रेझेंट अल्टरनेट अँड सुपिरियर क्लेम ती ऍक्च्युअली सेवा होते. आता आईन्स्टाईन न्यूटनची थिअरी खोडून काढली म्हणून आपण न्यूटनला काही अक्कल नव्हती असं आपण म्हणत नाही ना. त्या न्यूटनमुळेच तर आईन्स्टाईन पुढचं काम करू शकला. मध्ये अर्थात मॅक्सवेल वगैरे लोक झाली. आणि मग जी बरीच लोक अशी मला भेटतात सोशल मीडियामध्ये किंवा इतर वेळी सुद्धा. आता त्यांच्याकरताही काहीतरी शस्त्र पाहिजे ना, साम दाम दंडभेद. तर म्हणून ते 5वं आहे की
हे यातलं काहीच करायचं नसेल आणि तरी सुद्धा काहीतरी करायचं असेल तर टेक अ हाईक. ओके, संशयात्मा विनश्यती तमस. त्याच्यावर मी थांबतो. ही माझी पुस्तकं इंडियात असाल तर ते सुब्बू पब्लिकेशननं केलेली आहेत आणि अमेरिकेत किंवा आउटसाइड इंडिया असाल तर आपल्या अमेझॉनवर आयदर माझं नाव किंवा त्या पुस्तकाचं टायटल केलं तर तुम्हाला ही 3 पुस्तकं मिळू शकतात. आय विल स्टॉप हिअर. Let me see if I can stop the presentation. See if you can stop sharing from your side. Nilesh, now this presentation, but there are few questions. Hmm. तर कारण प्रेझेंटेशन मध्ये पण ते काही क्वेश्चन्स काही मंडळींनी विचारलेली आहेत. सो थँक्यू फॉर द प्रेझेंटेशन. आणि अरुंधती वसिष्ठ हे एक तर सांगितलंच, दुसरं जे भीष्म निर्वाणाचा जो मुद्दा सांगितला त्या अर्थातच बियॉन्ड दॅट देर मे बी सेव्हरल रेफरन्सेस वेअर यू कुड गेट टू 5561 दॅट इयर. पहिला प्रश्न मला असं वाटतं राजस पिंपळवाडकर यांचा आहे. Are there any other references that would conflict with this observation? Okay. Are there any other references that will conflict with these observations? Okay. आणि एक मिनिट मला तू हे म्हणजे स्टॉप शेअरिंग करच, कारण मला दुसरं पण काही शेअर करायला सोपं जाईल. ते आता मला ते काही करू देत नाहीये त्यामुळे. पण यू शुड बी एबल टू स्टॉप शेअर. नाही, फॉर सम रिझन मला लेट मी सी. ते मला इथे हे स्क्रीन दिसतोय. ओके, लेट मी ट्राय अनदर वे. You are the one who is. I am the host, right? So it is saying you are viewing Nilesh Oak's screen असं आम्हाला दिसतंय. ओके, आता थांबलं का? Okay, now I can see the screen. Okay, good. So yeah, let me answer that. तो प्रश्न तो राजेश पिंपळवाडकर. या मी त्याचं उत्तर देतो. सो येस, असे काही ऑब्झर्वेशन्स आहेत, म्हणजे महाभारत फक्त आपण ऍस्ट्रॉनॉमी आता बोलूया, की 300च्या वर ऍस्ट्रॉनॉमी ऑब्झर्वेशन्स आहेत महाभारतामध्ये. आणि त्याचा जर समजा आपल्याला स्कोर करायचा झाला, विज्ञानामध्ये अशी एक दुसरी कन्सेप्ट आहे, म्हणजे कार्ल पॉपरने ती पॉप्युलर केलेली कन्सेप्ट आहे की व्हर्सिमिलिट्यूड स्कोर किंवा ट्रूथ लाईकनेस स्कोर. आपण साध्या भाषेमध्ये मी त्याचं वर्णन करतो की ते 300 ऑब्झर्वेशन्स आहेत. तर असं आहे की त्या 300 मध्ये 290 माझ्या 5561 ला मॅच होतात आणि 10 जी ऑब्झर्वेशन्स आहेत ती 5561 ला मॅच होत नाही. म्हणजे हे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर. पण थोडीशी त्याच्यावर मी टिप्पणी करतो की ती जी 10 जी ऑब्झर्वेशन जी 5561 शी मॅच होत नाहीत, ती 5561 शी फक्त मॅच होत नाही असं नसून ती 10 ऑब्झर्वेशन ते आतला जो 290चा जो पुरावा आहे त्याच्याशी पण कॉन्फ्लिक्ट करतात. म्हणजे कोणताही माणूस समजा एखाद्या दुसऱ्या माणसाने ती 10 घेतली आणि मी एक नवीन तारीख काढतो म्हटलं तर त्याच्या विरुद्ध 290 जातील. म्हणजे 5561 आपण बाजूला ठेवूया, कारण ती काहीतरी वेगळ्या पद्धतीनं ती झालेली आहे त्याच्यामध्ये. हा एक मुद्दा. आणि त्याच्यावरच ट्रूथ लाईकनेस स्कोर असं सांगतो, कारण त्यांचा मूळ प्रश्न, मागचा प्रश्न आणखी एक वेगळा असतो की मग काय करायचं, मग एखादं चुकलं तर मग तुमचं बरोबर कसं. त्याला मी एक असं मेटाफोरिकल उदाहरण म्हणून सांगतो की आपण टेनिसची मॅच घेऊया बेस्ट ऑफ 5. आणि सायन्समध्ये तर तसं होतंच, फक्त मला तर वेळ नाही म्हणून मी मुद्दाम दाखवत नाही. पण टोलेमी पासून आपण कोपर्निकस आणि गॅलिलिओ आणि केपलर आणि असं केलं तर ती पुढची प्रगती अशामुळे झाली की केपलर काही गोष्टी एक्सप्लेन करू शकला नाही, कोपर्निकस काही करू शकला नाही, आणि म्हणूनच तो पुढच्या माणसानं नवीन थिअरी घेऊन तो आला. इथं तोही प्रॉब्लेम नाहीये. इथं तो जो एव्हिडन्स आहे तो आताच कॉन्फ्लिक्ट होतो. पण साधं उदाहरण म्हणजे टेनिसचं घेऊ आपण, की समजा बेस्ट प्लेयर आहे आणि बेस्ट ऑफ 5 असा गेम आहे आणि तो बेस्ट प्लेयर असा जिंकला 6-0 6-0 6-0, म्हणजे अगदीच फुल काही हेच नाही, म्हणजे डाऊटच नाही. पण तरी सुद्धा जे आपण टेनिस लोक खेळतो किंवा पाहतो आपल्याला माहिती आहे की इव्हन जरी स्कोर 6-0 6-0 6-0 असला तरी आपण एक रिझनेबल अझम्पशन करू शकतो की त्या दुसरा जो प्लेअर तो जो चांगला असेल त्यानेही काही पॉईंट स्कोर केले असतील त्याच्या विरुद्ध, तरी सुद्धा फायनल कन्क्लुजन कॅन बी 6-0 6-0 6-0. म्हणजे इतकं जरी क्लिअर असलं तरी आपल्याला माहित असतं की काही पॉईंट त्याच्या विरुद्ध गेलेले असतील. तसं हे विज्ञानाची पद्धत आहे आणि तो ट्रूथ लाईकनेस स्कोर. सो त्याचं उत्तर असं की 10 जातात, 290 माझ्या बाजून जातात. सो थँक्यू. आणि मग केशव कोदे, मला असं वाटतं 2 प्रश्न आहेत केशवचे. आणि फर्स्ट थिंग इज रिलेटेड विथ वन ऑफ द स्लाइड्स दॅट यू शोड, की तिकडे विष्णू सहस्त्रनामाचा एक रेफरन्स एका स्लाइड मध्ये. आणि केशव, तुझा दुसरा एक प्रश्न. केशव, इफ यू आर देअर यू माइट वांट टू आस्क. नमस्कार निलेशजी.
तर मला वाटतं की तुमच्या या शोधामध्ये अभिजित नक्षत्राचं इम्पॉर्टन्स किती आहे? कारण त्याचे बरेचसे रेफरन्सेस अवेलेबल आहेत, पण वी डोंट कन्सिडर दॅट ॲज अ नक्षत्र इन मंडळा राइट नाऊ. सो तुम्ही त्यावर थोडा प्रकाश टाकाल का? हा, त्याच्यावर प्रकाश टाकतो. तुम्ही पण म्हणजे तुमचा दुसरा प्रश्न होता का विष्णू सहस्रनामावर? हो, हो. तुम्हाला पहिला प्रश्न होता. तो काय प्रश्न काय एक्झॅक्टली विष्णू सहस्रनामाचा? तुमच्या स्लाइडमध्ये तुम्ही भीष्म निर्वाणच्या 56 दिवसांच्या डेटिंगमध्ये तुम्ही म्हणाल बरेच रेफरन्सेस आहेत हो. आणि त्यापैकी एका स्लाइड मग माझ्याकडे विष्णू सहस्त्रनाममध्ये सुद्धा रेफरन्स आहे. तर मला जस्ट क्युरिओसिटी होती की तो काय रेफरन्स आहे? नाही, तो खूप म्हणजे तो मोठा होईल. एक तर म्हणजे ते 56 जेव्हा कृष्ण म्हणतो की आता 56 दिवस तुमचे राहिले, त्यानंतर युधिष्ठिर आणि भीष्म असा जो संवाद आहे, म्हणजे पूर्ण शांती पर्व आणि पूर्ण अनुशासन पर्व, त्या काळामध्ये त्या दोघांच्या चर्चा होतात. राजधर्म, मोक्षधर्म, आपदधर्म वगैरे अशा चर्चा होतात. आणि त्यामध्ये 6व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी, त्या चर्चेच्या शेवटच्या दिवशी भीष्माचार्य विष्णू सहस्रनाम रिसाईट करतात युधिष्ठिराला. आणि त्यानंतर व्यास म्हणतात की आता तो शांत झालाय युधिष्ठिर, आता तो त्याला सांग तू परत जायला. मग त्याला भीष्माचार्य म्हणतात परत जा, आणि जेव्हा फक्त उत्तरायण होईल तेव्हाच परत ये. त्याच्यानंतरचं पुढचं वर्णन असं येतं, म्हणजे हे 6 दिवसाचं वर्णन व्यवस्थित येतं महाभारतात. प्लस मग ते गेल्यानंतर असं वर्णन येतं की मग तो युधिष्ठिर परत हस्तिनापूरला गेला, तिथे 50 रात्री राहिला आणि मग उत्तरायण झाल्यावर परत आला. म्हणजे सगळ्या याचा नंबर लागतो. विष्णू सहस्र नामामध्ये असा पर्टिक्युलर, त्याच्यातही रेफरन्स मिळतील, पण असा काही पर्टिक्युलर रेफरन्स आहे की ज्याच्यामुळे महाभारताच्या डेटिंगला होतं असं मी नाही म्हटलेलं. शिवसहस्र नाम सुद्धा महाभारतात येतं, त्याच्यामधल्या रेफरन्सचा फायदा होतो. पण ते सांगण्याकरता कसं आहे माहितीये का, ते फार वेगळं होईल, म्हणजे त्याच्याकरता बरंच बॅकग्राऊंड लागेल. त्यामुळे तो शिवसहस्रनाम मधले जे आर्द्रा नक्षत्राचे जे रेफरन्स आहेत, नटराजा संबंधाचे रेफरन्स आहेत, त्याच्यामुळे करता येतं. भगवद्गीतेचं मी तुम्हाला एक मजा म्हणून सांगतो की भगवद्गीतेमध्ये सुद्धा 2 रेफरन्सेस येतात की ज्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट 5561 म्हणजे 6 मिलियनियम मध्ये जाता येतं. उदाहरणार्थ नक्षत्राणाम महम शशी किंवा मासानाम मार्गशीर्षोयम ऋतूनाम कुसुमाकर. तर मासानाम मार्ग त्याच्यात सुद्धा एक्सप्लेनेशन मध्ये जात नाही, कारण एक्सप्लेनेशन खूप लांब होईल. मासानाम मार्गशीर्षोयम हा म्हणजे विभूती योगामध्ये 10व्या अध्यायामध्ये येतो, तो दोन्ही येतात त्याच्यात. तर मार्गशीर्षाचं काय बिग डील आहे? तर त्यावेळेचं कॅलेंडर मार्गशीर्षापासून सुरू होत होतं, पण ते म्हणजे आपल्यासारखं चैत्रादी कॅलेंडर नव्हतं, म्हणजे वसंत ऋतूतलं नव्हतं. इनफॅक्ट आपल्याकडे एनी गिव्हन टाइम आपल्याकडे सगळी कॅलेंडर्स होती. आत्ता सुद्धा गुजराती लोकांचं जे कॅलेंडर सुरू होतं कार्तिक महिन्यापासून, ते खरं कॅलेंडर फॉल इक्विनॉक्स पासून सुरू व्हायला पाहिजे 23 सप्टेंबर, पण आता ते सगळं शिफ्ट होत पुढे गेलंय. जसं आपलं चैत्राचं कॅलेंडर पण पुढे गेलंय. सांगायचा मुद्दा असा की मासाना मार्गशीर्ष हा भगवद्गीतेतला रेफरन्स सुद्धा तुम्हाला 6 मिलेनियम घेऊन जातो. नक्षत्राणा महम शशी, लगेच शशी म्हणजे इथे चंद्र नाहीये, ती चंद्र ही नक्षत्राची देवता, म्हणजे परत मृगशीर्ष नक्षत्र, आणि त्याच्यामुळे सुद्धा संबंध तुम्हाला परत 6 मिलेनियम घेऊन जातो. पण तो कसा घेऊन जातो हा थोडा मोठा विषय होईल, म्हणजे आपल्या ह्याच्याकरता ते सोपं नाही. म्हणजे बऱ्याच ऍस्ट्रॉनॉमर्सना पण ते कळत नाही किंवा त्याला वेळ लागतो. म्हणजे काही लोकांना त्यांनी अक्षरशः 2-2 वर्ष घेतलेली आहेत बिफोर अंडरस्टँडिंग, आणि मग ते युरेका वगैरे धावायला लागतात, पण त्याला 2 वर्ष लागू शकतात कधी-कधी. शुअर. नक्कीच, नक्कीच. तुम्ही अभिजित नक्षत्राबद्दल थोडंसं. थँक्यू. अभिजित नक्षत्र तुम्ही माझा मुद्दाम पुस्तक वाचा, व्हेन डिड द महाभारत वॉर हॅपन. त्याच्यामध्ये महाभारतात एक अभिजितचा संबंध येतो. अभिजित स्पर्धमाना तू रोहिणी कन्निशा स्वसा. त्याचा तो हा जुना इन्स्टन्स आहे, त्याचा महाभारताच्या डेटिंगशी काडीचा संबंध नाही, पण तो फार युजफुल रेफरन्स आहे. आणि अभिजित नक्षत्राचा रेफरन्स रामायणामध्ये येतो आणि त्यावेळी तो रेलेव्हंट आहे. अभिजितलाच ब्रह्मराशी असंही म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये व्हेगा. आणि तो रामायणाच्या काळी तो पोलस्टार होता. आणि तोच रेफरन्स त्या महाभारतात आलेला आहे, पण तो इनडायरेक्ट आलाय. म्हणजे महाभारताच्या संदर्भात त्याचं काही देणं घेणं नाहीये. मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला कथा सांगतायत जुन्या, त्याच्यामध्ये ते आलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये महाभारतामध्ये जो ब्रह्मराशी म्हणून येतो, म्हणजे प्लॅनेटरी ह्याच्यामध्ये तो येतो रेफरन्स, पण ते नक्षत्र म्हणून आहे. आणि तो जेव्हा ब्रह्मराशी हा जेव्हा पोल स्टार होतो, तेव्हा ते नक्षत्र म्हणून काढलं जातं. म्हणून ते आपण ते जर तुम्ही नक्षत्रांची लिस्ट बघितली तर 27 नक्षत्र आणि मग अभिजित असं कंसामध्ये असतं, ब्रॅकेट्स पॅरेंथेसिस मध्ये, कारण ते कधी असतं कधी नसतं. बरोबर. म्हणजे पोल असलं की ते नसतं बेसिकली. हा, जेव्हा तो अभिजित हा पोल स्टार होईल किंवा ते पोल स्टारच्या जवळपास जाईल, म्हणजे 14,000 बीसी मध्ये म्हणतोय, तेव्हा तो असा जवळ गेला, तेव्हाचा तो अभिजित स्पर्धमानातू हा रेफरन्स आहे. आणि ते तिथल्या ज्या 8 गोष्टी आहेत महाभारतामध्ये दिलेल्या, अगेन महाभारताच्या डेटिंगशी त्याचा संबंध नाही, पण त्या सगळ्या 8 गोष्टी एकत्र आणायच्या असतील ऍस्ट्रॉनॉमिकली तर 14,500 बीसी असाच तो पिरियड येतो. तेव्हाचा तो इन्स्टन्स मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला सांगतायत. अच्छा, धन्यवाद. थँक्यू.
नमस्कार. केशव, थँक्यू निलेश. सो उपेंद्रचे 2 प्रश्न आहेत, आपण दोन्ही एकत्र घेऊ. फर्स्ट इज which printed copy of Mahabharata or Gita gives the most accurate information? Are there any changes made in the new versions? Any guidance which one to read? आणि Upendra, I will ask you to ask the second question. सो याचं मी पहिल्याचं उत्तर देतो आधी. सो कुठूनही सुरुवात करा. आणि हा प्रश्न म्हणजे प्रश्न अगदी बरोबर आहे, पण तो तसा लोडेड प्रश्न असतो. म्हणजे त्यांनी लोड केला नसेल, पण त्याचं उत्तर लोडेड आहे, की असं कुठचं एक पुस्तक आहे का की ज्याच्यामध्ये सगळं करेक्ट दिलंय? याचं उत्तर नो किंवा येस, येस अँड नो, नो, येस, 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 नो, नो, नो अशी अनेक उत्तरं येतील. बेसिकली कुठून तरी सुरुवात करायची गरज आहे. असं कुठेच नाही. भगवद्गीतेमध्ये असं एक मला भगवद्गीतेवर प्रश्न विचारतात, की असे एक सांगा की ज्याच्यामध्ये सगळं बरोबर आहे. शेवटी प्रॉब्लेम असा होतो, की सगळं बरोबर म्हणजे काय? तुम्हाला पटलं पाहिजे ना शेवटी. एखाद्या कोणतरी साधूनं सांगितलेलं असतं, की त्याच्या मते तसं आहे. असं फरक ज्ञानेश्वरांचं मध्ये फरक दिसतो तुम्हाला. शंकराचार्य आणि ज्ञानेश्वरामध्ये फरक आहे. ज्ञानेश्वर एकनाथामध्ये फरक आहे. पण यातलं कोणतंही तुम्ही सुरुवात केली, तर तुम्ही तुमचं नवीन काढा ना. फक्त एकनाथावरच कशाला थांबायचं? आपली टीका करूया त्याच्यावर. आणि ती आपल्या धर्माची व्याख्या आहे. सनातनो नित्य नूतन यास्काचार्यांनी म्हटलेलं आहे. दिस इज हा एकच जगामध्ये असा एक धर्म आहे. बाकी तर रिलिजनच आहेत, की विच इज केपेबल, which is very excited about refreshing itself for time, place, circumstances. आणि दुसरा प्रश्न विचारा तुमचा. उपेंद्र, are you there? उपेंद्रचा हॅलो, ऍक्च्युली उपेंद्रला एक कॉल आला. मी प्राची, नमस्कार. मी इथेच होते. सो आम्ही बऱ्याच दिवसांपासून तुमचे व्हिडिओज बघतोय आधी पण, आणि व्हेरी इंटरेस्टेड बाय युअर वर्क. सो just ki, is there a way to participate in your work, and is there eligibility to participate, like you should know Sanskrit or something? Well, मी नाही पार्टिसिपेट करू शकता. आणि पार्टिसिपेट काय आपण स्वधर्म म्हणतो ना, श्रेयान स्वधर्म विगुणा. म्हणजे तुम्हाला ज्याप्रमाणे इंटरेस्ट असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता मी एक वॉशिंग्टन डीसीच्या एक आहेत, केरळच्या आहेत त्या. त्यांचं नाव आता सांगत नाही, म्हणजे बाहेरच आपण बोललो नाही अजून त्याच्याबद्दल म्हणून. तर त्या काय करतायत, शी इज टेकिंग माझं वर्क आणि ट्राईंग टू पुट इट इन सिम्पल लँग्वेज दॅट कॅन बी पॉसिबली युज्ड इन आपले संडे स्कूल्स असतात ना, म्हणजे नॉर्थ अमेरिकेतली इंडियन संडे स्कूल, हिंदू संडे स्कूल, काय बालगोकुलम काय म्हणत असतील ते, असं ती प्रयत्न करते. थ्रू सम अदर पर्सन, कपल ऑफ पीपल आर इन्वॉल्ड. असा एक असू शकतं. तुम्ही स्वतः हे माझ्यासारखंच ओरिजिनल संशोधन करू शकता. कसंही पद्धतीनं माझं वर्क पुढे करायला. आणि मी फक्त एकटाच असं नाही, पण मी तुम्हाला आणखी लोक तुम्ही फॉलो करत असाल. म्हणजे राजीव मल्होत्रा काम करतायत, अनेक प्रोफेसर सीके राजू आहे. तुमचा ज्याप्रमाणे इंटरेस्ट असेल तुमच्या, त्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि एलिजिबिलिटी संस्कृती तर नाहीच. इनफॅक्ट कोणतरी उगाच संस्कृत पाजळणार असेल तर तो इनएलिजिबल आहे माणूस माझ्या बरोबर काम करायला किंवा माझ्या ह्याच्यामध्ये. बरेच वेळा काय होतं माहिती आहे, आणि हे असे प्रश्न येतात. ऍक्च्युअली मी लोकांना सांगतो की सुरुवात संस्कृत शिकण्यापासून करू नका. इंटरेस्टिंग आउटकम असं आहे की मला बरीच लोक ईमेल लिहितात किंवा सोशल मीडियामध्ये लिहितात की यांनी मला प्रेरित केलं आणि आता म्हणून मी संस्कृत शिकतोय. म्हणजे ही गोष्ट चांगली आहे, पण मला असं कळत नाही की मी कुठे म्हटलं त्यांना संस्कृत शिका. कारण मी म्हणतो मुळात संस्कृत आधीच सुरू करू नका. जर तुम्हाला येत असेल तर चांगलंच आहे. संस्कृत शिकायचं म्हणून शिकत असाल तोही खूप चांगली गोष्ट आहे. पण ह्या संशोधनाकरता मुळात तुम्हाला मी जे सुरुवातीला 2 ज्या स्लाइड शेअर केल्या त्याच्यामध्ये तुम्हाला जावं लागेल. इनफॅक्ट आपल्या ज्या सेकंड जनरेशनची लोक, यंग कोणी लोक आहेत का नाही मला माहित नाही, त्यांच्याकरता मी म्हणेन की त्यांनी असं म्हणजे व्याप्ती ज्ञान ज्याला आपण म्हणतो, असं व्हॅस्ट नॉलेज, म्हणजे असं काय म्हणूया आपण, यू शुड बी ग्रीडी अबाउट रिडिंग. म्हणजे एनिथिंग. मी तो महाराष्ट्र टाइम्स वाचायचो असं मी सांगतोय तुम्हाला, कारण तेच एक येत होतं आमच्याकडे. पण असं जनरल व्याप्ती ज्ञान वाढवायचं म्हणजे तुम्ही वेगवेगळं वाचत गेलं पाहिजे. आणि मग असं काहीतरी प्रॉब्लेम येतो ना, तर तुम्ही लगेच त्याचे धागे दोरे एकत्र आणू शकता. म्हणजे हे मला असं होतं. हे तुम्हाला आता सांगितलं की नाही माहित नाही, पण एक दिवस कोणतरी रामायणावर मला प्रश्न, मी आता एक सकाळी टॉक दिला, संगम टॉक दिला बाय द वे. त्यात मला कोणतरी विचारलं, रामायणावर कोणतरी मला प्रश्न विचारला की अरे हे पण रामायण तुम्ही म्हणताय 14,000 वर्षापूर्वी, तेव्हा काय आपल्याकडे सिव्हिलायझेशन नाही, काही नाही, आणि काय तुम्ही बोलता उगाचच. तर आता माझ्याकडे भरपूर पुरावा आहे, पण म्हटलं याला कुठे सांगत बसू काय त्या माणसाला. म्हटलं तुम्ही जरा संशोधन करा. पण अशी इंटरेस्टिंग कोइन्सिडन्स झाला की बरोबर ते झाल्यानंतर 2 दिवसांनी ते प्रोफेसर सोमसुंदर रामस्वामी त्यांचं रिसर्च आला की एकदम सोफिस्टिकेटेड पोर्ट्स विथ नॅव्हिगेशन आणि बोटी आणि एव्हरीथिंग असा पुरावा आपल्याकडे आहे गोइंग बॅक टू 20,000 इयर्स. तामिळनाडू मधला म्हणजे पुंपुहारचा. तो बरोबर 2 दिवसांनी आला. मग मी ते केल्यानंतर
त्या माणसानं प्रश्न नाही विचारला, पण सिंपल एक्नॉलेजमेंट पण केली नाही की हा तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. सो सॉरी, हा डायग्रेशन झालं. तुम्हाला सांगायचं म्हणजे येस, यू कॅन पार्टिसिपेट. तुम्ही स्वतःचं कुठच्याही करा, कोणत्या तुमची जी आवड असेल ना, म्हणजे स्वधर्म करण्याकरता ते काय म्हणतो, गुणकर्म विभाग, अशा ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्साइटमेंट येईल असं कोणतीही गोष्ट, आणि माझ्याबरोबर काम करायला इट्स ऑल पॉसिबल. थँक्यू. 5 अजून प्रश्न आहेत, आपण घेऊ पटापट. ठीक आहे, मी छोटं उत्तर देतो. इफ दे कॅन आन्सर इन सच अ वे दॅट आय कॅन आन्सर एज अ येस ऑर नो, दॅट विल बी परफेक्ट. नो सच क्वेश्चन. आरती. हॅलो, नमस्कार. मला असा प्रश्न आहे की महाभारताचा आणि उपनिषदांचा काळ याच्याबद्दलही बरेच म्हणजे कॉन्फ्लिक्टिंग रिसर्च आहे. तर तुमच्या मते हा काळ कसा आहे, रिलेटिव्ह आहे, म्हणजे हा एकच आहे का वेगवेगळा आहे? कारण आय थिंक फक्त सगळ्या उपनिषदांमध्ये आय थिंक फक्त छांदोग्य उपनिषदात श्रीकृष्णाचा उल्लेख आहे, बाकी कुठे सापडत नाही. आणि हाही एक बराच चर्चेचा आणि म्हणजे वादाचा विषय, तर तुमचं याच्याबद्दलचं मत ऐकायला आवडेल. ओके, आणि तुम्ही कॅमेरा ठेवा, म्हणजे ते मला तुम्हाला सांगितल्यासारखं वाटेल. आणि काउंटर प्रश्न विचारू शकतो मी तुम्हाला. पण असं होतं की मुळात हे 2 अनरिलेटेड विषय आहेत, म्हणजे उपनिषदाचा काळ आणि महाभारताचा काळ. ओके, उपनिषदाचा अर्थच काय, तर गुरु शिष्याशी बोलतोय, किंवा स्वतः गुरुचा किंवा एखाद्या व्यक्तीचा आध्यात्मिक अनुभव आणि तो शब्दबद्ध करायचा, हा एक ढोबळ प्रयत्न आहे. हा उपनिषदाचा अर्थ आहे. त्यामुळे उपनिषद आपल्याला वाचताना काय एक्झॅक्टली, म्हणजे आपल्याला जर सवय नसेल तर हे काय नवीन काय म्हणतोय तो माणूस, कळतच नाही काही. म्हणजे इतकं सुद्धा उपनिषदामध्ये होतं, जसं ऋग्वेदामध्ये होतं. तर ते जेव्हा जेव्हा अनुभव झाले तेव्हा झाले. त्यामुळे नवीन उपनिषद आहेत, म्हणजे आता सुद्धा आपण एक नवीन उपनिषद लिहू शकतो. म्हणून म्हटलं ते 2 अनरिलेटेड सब्जेक्ट आहेत. आणि उपनिषदामध्ये भर पण पडू शकते. एखाद्या त्या गुरुचं असेल तर तो नवीन अनुभव पण त्याच्यामध्ये तो ऍड करू शकतो. सो ही पॉसिबिलिटी. दुसरं, कृष्णाचं नाव आहे का, म्हणजे छांदोग्यामध्ये तो काय घोर अंगिरसाचा शिष्य असं करून म्हटलेलं आहे. तो आता त्याच्यावर लोक वाद घालतात की तोच कृष्ण का, म्हणजे देवकी पुत्रच कृष्ण का. आता तिथे त्याला देवकी पुत्र म्हटलेलं आहे, पण देवकी आणि त्याचा मुलगा कृष्ण हे सुद्धा आता सुद्धा आपण पाहायला गेलो तर आपल्याला 100 मिळतील इंडियामध्ये, की त्याच्या आईचं नाव देवकी आणि मुलाचं नाव कृष्ण. सो असं अनेक असू शकतं. सो 2 ते अनरिलेटेड सब्जेक्ट आहेत. डेटिंग करण्याकरता काही प्रकारचा पुरावा लागतो. बऱ्याच वेळा उपनिषदामध्ये तो पुरावा आपल्याला मिळत नाही, काही वेळा मिळतो. प्रश्नोपनिषदामध्ये थोडासा मिळतो. पण इव्हन त्या गोष्टींचं डेटिंग करण्याकरता सुद्धा तुम्हाला एक सबळ डेटिंग लागतं. जसं शीट अँकर आपण म्हणतो ना, तसं महाभारताचं डेटिंग किंवा रामायणाचं किंवा जे मी केलेलं आहे असं लागतं. आणि मग त्याची मदत घेऊन आपण करू शकतो. उदाहरणार्थ सुश्रुत संहिता, म्हणजे त्याचं सुश्रुत संहितेचं डेटिंग नाही करता येत. थोडंसं येतं, 3000 BC ची असावी असं करता येतं आतल्याने. पण सुश्रुत केव्हा होऊन गेला, ह्याचं डेटिंग करायला मला महाभारताचा आणि गरुड पुराणाचा आधार घ्यावा लागला. आणि मी दाखवू शकलो. सुश्रुत केव्हा झाला मला अजूनही माहित नाही, पण तो नक्की 8000 वर्षापूर्वी झाला हे मी दाखवू शकलो. तर असं काही वेळा रिलेटिव्ह होऊ शकतं. म्हणजे आय डोंट नो इफ आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. माझा इंटरेस्ट याच्यामध्ये अशा करता की मला ऍस्ट्रॉनॉमी आणि ग्रहतारातलं हे नसलं तरी माझ्या वाचनाचा उद्देश हा की मेडिकल फील्डमध्ये माझं ते फील्ड असल्यामुळे असे काही रेफरन्सेस या सगळ्या ह्याच्यात मिळतात का, की एनी मेथड्स, की कुठल्या मेथड्स वापरत होते का मेडिकल, कुठल्या औषधांचे उल्लेख आहेत का, या दृष्टीने ऍक्च्युली माझं हे जनरली वाचन होतं. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये येणारा रेफरन्स. आणि अजून एक उपप्रश्न असा आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही इजिप्त वगैरेला गेलो आपण, तर आपल्याला ऍक्च्युअली पुरावे दिसतात, म्हणजे की ते तुम्ही डिनायच करू शकत नाही. तर मग आपल्या ह्या सगळ्या महाभारत किंवा या सगळ्या कालाबद्दल एवढं ॲम्बिग्युअस का आहे, हा एक कायमच जो प्रश्न पडतो की आपल्याकडे रिटर्न परंपरा जास्त होती म्हणून, आणि ऍक्च्युअली म्हणजे फिजिकल गोष्टी उभारण्याची कमी होती म्हणून. पण हा प्रश्न नेहमीच पडतो की जिथे तुम्ही डिनायच करू शकत नाही आणि आपल्याला एवढे प्रश्न का पडतात. म्हणजे बरोबर. नाही, ते 3 उत्तरं. 3 पॉइंट्स. एक, आपली संस्कृती इतकी जुनी आहे की त्यामुळे तसे काही आर्किओलॉजिकल पुरावे राहिलेले नाहीत. काही राहिलेले नाहीत नाही, असं भरपूर आहे. आता आपल्याकडे आर्किओलॉजिकल पुरावे सुद्धा आहेत की जे आपल्याला 9000 BC 9000 वर्षापर्यंत घेऊन जातात. म्हणजे मेहरगड, राखीगडी आणि असे अनेक आहेत. लहुरदेव. ऍग्रिकल्चर 16000 BC, लोकांना पत्ताच नाही. हार्वेस्टिंग, स्टोरेज ऑफ ग्रेन्स, कुकिंग ऑफ ग्रेन्स गोइंग बॅक टू 43,000 BC. ओके, असे छोटे पुरावे मिळतात. पण तुम्ही जसं पिरॅमिड म्हणालात तसं आहे असं नाही, असं आपण म्हणू शकतो. एक तर ते खूप अँटिक झालं म्हणून. नंतर तुम्ही कोणतं मटेरियल वापरता त्याच्यावरही फरक पडू शकतो. म्हणजे वूड वापरलं तर ते वूड नष्ट होऊन जाईल, त्यांनी तिथे स्टोन वापरले, काय जे असेल ते. हा एक मुद्दा म्हणजे पुरावा. दुसरा,
इजिप्तमध्ये काय झालं मला माहित नाही, कारण इजिप्तची आपण आता म्हणतोय, पण इजिप्तच्या लोकांना अगदी थोडेसे लोक सोडले तर त्यांना काही पिरॅमिडचं फार काही म्हणजे अदर दॅन फायनान्शियल टुरिझम त्यांना इंटरेस्ट नाही, कारण ते त्यांच्या संस्कृतीपासून दूर झाले. म्हणजे त्यांचं सध्याचा रिलिजन आणि त्याच्यामध्ये फारकत आहे. आपल्यामध्ये ते ब्रिटिशांनी करायचा प्रयत्न केला. म्हणजे ते तुम्हाला सगळे कोट माहित असतील. एखाद्याला जर स्लेव्ह बनवायचंय तर त्याची हिस्ट्री डिस्ट्रॉय करा. ते ब्रिटिशांनी केलं. सो ब्रिटिशांना आपण क्रेडिट देऊया, थँक्स टू देम. आणि तिसरं, आपला का झाला मला माहित नाही, कारण माहित नाही, पण मला जे दिसतं ते मी सांगतो, की आपला आज सिव्हिलायझेशनल एक लेझीनेस, त्याचं ब्रिटिशही कारण असतील, पण विनोबांनी फार चांगलं म्हटलंय त्याच्यावर, की आपल्यामधला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स जे काही असेल, की त्याच्यामुळे आपण त्यांचे स्लेव्ह झालो, म्हणजे त्याच्यामुळे झालो. पण असं लक्षात घ्या, की तो इन्फिरिटी कॉम्प्लेक्स होतं म्हणून त्यांना आपण स्लेव्ह होऊ दिलं, म्हणजे आपलं त्यांना आपण ते करू दिलं, त्यांना जे काही करायचं होतं ते. तर त्याचं कारण पण ते असू शकतं आणि त्याचं ते रिझनिंग पण असू शकतं. सो हे माझ्या दृष्टीने 3 पुरावे, पण आय थिंक द इंडिक रेनेसन्स इज हॅपनिंग. आय मीन टिळकांपासून चालू आहे, अनेक लोक त्याच्यासाठी प्रयत्न करतायत. इट्स अ व्हेरी ऑप्टिमिस्टिक थिंग. बऱ्याच लोकांना म्हणजे स्वतः स्वाध्याय आणि तपस्या करायची गरज आहे. म्हणजे नुसतं हा तो म्हणाला, ते तिथे म्हणाला, मी असं वाचलं, अशा प्रकारानं जर लोक बऱ्याच वेळा संशोधन करायचा प्रयत्न करतात, तसं होत नाही. न्यायदर्शनामध्ये असं वाक्य आहे, की नो क्लेम इज इंट्रिन्सिकली व्हॅलिड. याच्यापेक्षा सायन्स काय असू शकतं मला सांगा? नो क्लेम अबाउट एनिथिंग इज इंट्रिन्सिकली व्हॅलिड. आत्मा, परमात्मा काय वाटेल ते म्हणा. यू हॅव टू रिसर्च इट अँड यू हॅव टू रीच युअर ओन कन्क्लुजन. म्हणजे एव्हिडन्स शिवाय काही मानता येत नाही. ह्याच्यापेक्षा सायन्स काही असू शकत नाही. तर पण ते न करता लोक कुठेतरी वाचलं, हे प्रोफेसर कोलंबियाचे हे म्हणतात, हार्वर्डचे हे म्हणतात, असं ते बरंच चालतं. म्हणजे इंडियन अकॅडमीमध्ये तर तसंच चालतं. थँक्स. कारण तेच आहे, म्हणजे ॲज अ सायंटिस्ट, मी बायोलॉजिकल मेडिसिन मधले सायंटिस्ट असल्यामुळे मला ह्याच्यामध्ये याच ह्याने इंटरेस्ट आहे, की सायंटिफिकली कसं प्रूव्ह केलेलं आहे. आणि मग आपण जे नेती म्हणतो, जे आम्ही आमच्या आता ते बरंच वापरतो, की गोष्टी दिसत नाही, तुम्हाला ते मेजर करता येत नाही, डझंट मीन दे डोंट ऑकर, राईट. हाही आम्ही अनेकदा हायपोथेसिस मध्ये हे की नाही ह्याचा आम्ही खूप वापर करतो ऍक्च्युली रिसर्च मध्ये पण. बरोबर. पण मी त्याच्यावर तुम्हाला सांगतो, की सी इंडियन्स आर एक्स्ट्रीम, म्हणजे इंडियन आपले पूर्वीचे लोक म्हणूया, आणि आपल्या आता सुद्धा आपला जो जीन तर आहे ना आपल्यात, आपल्याला विसरून चालणार नाही, तो जीन आहे आपल्यात, जरा थोडा डॉर्मंट झाला असेल पण आहे. इंडियन्स आर एक्स्ट्रीमली म्हणजे इंडियन्स आपलं जर तत्वज्ञान म्हणा किंवा ऍक्च्युली प्रॅक्टिकल फिलॉसॉफी, म्हणजे आयुर्वेदा घेऊया आपण किंवा ऍस्ट्रॉनॉमी घेऊया, हे सगळे प्रॅक्टिकल होते. म्हणजे उगाच काहीतरी काम नाम नाही म्हणून करत नव्हते. याचा संबंध डायरेक्ट ऍग्रिकल्चरशी आहे, याचा संबंध हेल्थशी आहे, याचा संबंध आयुर्वेदाशी आहे, नॅव्हिगेशन, कॉमर्स, या सगळ्याशी आहे. ते काही गोष्टी जर त्या प्रिसाइज आणि अॅक्युरेट हव्या असतील, त्या इतक्या प्रिसाइज आणि अॅक्युरेट आहेत. म्हणजे आपले जे ऑर्बिटल पिरियड्स जे दिलेले आहेत, म्हणजे दॅट गोइंग बॅक 12,000 इयर्स, 10,000 इयर्स, 7,000 इयर्स वगैरे, ते डाऊन टू द 3-4 डेसिमल प्लेसेस अॅक्युरेट आहेत, इव्हन मॉडर्न सायन्सशी कम्पेअर केल्यावर. ओके. सो जेव्हा अॅक्युरेसी गरज होती तेव्हा ते करतात. तुम्हाला इंटरेस्ट असलेला जो गोष्ट आहे त्याच्याकरता आयुर्वेदा विल बी द क्विक वन टू गो. आणि तुम्ही माझा हे बघितलंय का सुश्रुतवरचा व्हिडिओ? म्हणजे मी तो ऑक्सफोर्डला प्रेझेंट केला होता. ते कोणी काही बोलत नाही. नंतर मग ते उलट पालट रिनोप्लास्टी असं तिथे इतके वाद घालतात, पण माझ्याशी कोणी वाद घालायला आलं नाही. मग मी त्यांच्याशी जाऊन वाद घालत होतो, की काहीतरी करा म्हणून असं. तर रिनोप्लास्टीचं जसं तसं वर्णन दिलेलं आहे. म्हणजे राईट, अगदी स्टेप 1 हे करा, स्टेप 2 हे करा, स्टेप 3 हे करा, असं सुश्रुतामध्ये आहे. तुम्ही जर रसशास्त्र, म्हणजे रसशास्त्र हा प्रचंड विषय ह्याचा आपल्या आयुर्वेदाचा, हे माझ्याकरताही नवीन आहे रिलेटिव्हली. आणि आपण जे आता केमिस्ट्री समजतो, ही 150 जास्तीत जास्त 200 वर्ष ओल्ड आहे. म्हणजे मी केमिकल इंजिनियर आहे आणि माझी केमिस्ट्री प्रचंड स्ट्रॉंग आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री सगळं. तर ते आपण करतोय. त्याच्या आधी सुद्धा लोक औषधं करत होते वेगवेगळ्या प्रकारचे, व्हेरी इफेक्टिव्ह करत होते, आणि नुसतं भारतात नाही, जगभर करत होते. सो इट इज पॉसिबल. या, थँक्यू. थँक्यू आरती. निलेश, अजून 5 प्रश्न आहेत. राजेश, you want to very check quickly ask the question, Rajesh? आणि नसेल तर I will ask on behalf of Rajesh, ki wasn't there any relative time reference system like today during Mahabharata and Ramayana? If there was, are there any references in the text itself to the relative dates? What is relative date? हा, म्हणजे आता आज आपल्याकडे इसवी सन आहे किंवा दुसऱ्या सिस्टम आहेत, तशा सिस्टम महाभारत किंवा रामायणच्या काळात नसणं हे थोडंसं आश्चर्यकारक आहे. आणि जर असल्या तर त्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जे रेफरन्सेस आले तसे आहेत का टेक्स्टमध्ये? ओके. सो डेफिनेटली त्या काळामध्ये कॅलेंडर्स होती, त्याच्यात काही वाद नाही, कारण आपल्याला इनडायरेक्ट रेफरन्सेस रामायण, महाभारत, ऋग्वेद पर्यंत मिळतं, अधिक मास ते 12 महिने सगळं मिळतं.
मल्टिपल कॅलेंडर्स होती हेही कळतं. ते त्याचे रेफरन्स व्यास किंवा वाल्मिकीने डायरेक्ट डेटिंग करता वापरलेले नाही, आणि त्याच्यातच त्यांचा जिनियस दिसून येतो. ते जर डेटिंग करता वापरले असते, तसं तर आरती जसं म्हणाले तसं आता वाद झाले असते. म्हणजे विक्रम संवत आणि शालिवाहन संवत आणि युधिष्ठिर संवत, आता जे वाद चालले ते तसे वाद झाले असते. त्यांनी इतकं सुंदर वेगळ्या पद्धतीनं केलं. त्यावेळेची कदाचित ती पद्धत असेल, मला त्याचं कारण माहित नाही. ते एकदम प्रिसाईज आपल्याला घेऊन येतं. आणि काय प्रश्न होता? हां, आणि त्याचा मग पुरावा का मिळत नाही? म्हणजे तुम्ही नाही तसं विचारलं. तर त्याच्याकरता लक्षात ठेवलं पाहिजे, पुरावा ऍक्च्युअली इनडायरेक्ट मिळतोच, पण ऍब्सेन्स ऑफ एव्हिडन्स इज नॉट एव्हिडन्स ऑफ ऍब्सेन्स. एखादी गोष्ट इन्क्लूड केली नाही किंवा ती इन्क्लूड झाली नाही. आता त्याच्यात वर्णन मिळतात ना, की वाल्मिकीने लिहिलं आणखी 60 लाखाचं होतं, आता फक्त आपल्याकडे 24,000 उरले, किंवा अशी जी वर्णनं येतात, समजा अगदी ते अतिशयोक्ती असेल, पण मे बी मोठं असेल, त्यातलं आता उरलेलं आपल्याकडे फक्त आपल्याला मिळतंय, पण त्यात सुद्धा खूप आहे. ओके, थँक्यू राजेश. निलेश, पुढचा प्रश्न मला वाटतं प्रकाश आहे का? चव्हाण. हो, प्रकाश चव्हाण. येस. आता माझा प्रश्न त्या अरुंधती आणि वसिष्ठांचा जो रेफरन्स त्यांनी व्यासमुनींनी दिला धृतराष्ट्राला, तर मला तेवढंच विचारायचं, छोटासा प्रश्न आहे की तो पिरियड एक्झॅक्टली आधीच चालू झालेला पिरियड होता, की आता अरुंधती ऑलरेडी वसिष्ठांच्या पुढे आहे ते नक्षत्र, की ती मोमेंट येणार होती की आता अरुंधती पुढे जाणार आहे वसिष्ठाच्या, अशी ती एक्झॅक्ट मोमेंट होती, ते रेफर करत होते. आणि तशी जर ती एक्झॅक्ट मोमेंट असेल तर ती आपल्या ऍस्ट्रॉनॉमीच्या हिशोबाने, जसं तुम्ही आता आरतीला उत्तर देताना म्हणाल की ऑर्बिटल पिरियड्स अॅक्युरेटली आपल्याकडे डिफाईन केलेले आहेत, फाइंड आउट करू शकतो, तशी ती एक्झॅक्ट मोमेंट पास्ट मधली फाइंड आउट करता येऊ शकते की नाही? नाही, तशीच केलेली आहे ना. म्हणजे अरुंधती वसिष्ठ हा जो माझा 15 वर्षाचा जो त्या एका श्लोकावर जो संशोधन झालं, त्याचा निष्कर्षच असा की एक आता 6,000 वर्षाचा असा पिरियड आहे, किंवा 5,000 वर्षाचा त्या सिद्धार्थ छाबरानं केल्यावर, की त्या काळातच फक्त ती पुढे जाताना दिसेल, इतर वेळी दिसणार नाही. हा, म्हणजे माझं तेच विचारायचं होतं की जेव्हा व्यासमुनींनी रेफर केलं तेव्हा त्यांनी असं म्हणायचं होतं की आता जाणार आहे त्यावेळेला, त्यामुळे तू युद्ध करू नकोस, किंवा कारण जर तो पिरियड आधीपासूनच चालू असेल तर काइंड ऑफ त्यांना अगर जर सांगायचं असेल की वाईट काळ चालू आहे, तर तो आधीपासूनच, म्हणजे 5,000 वर्षाचा काळ किंवा 6,000 वर्षाचा काळ हा खूप मोठा झाला. बरोबर. नाही, तो 5,000 वर्षाचा काळ मोठा आहे, पण ते आत्ताच झालंय, आत्ताच वाईट सुरू झालंय आणि आता तू युद्ध करू नकोस, ही तुमची थिअरी आहे, ती व्यासाची थिअरी नाहीये, किंवा ती माझी थिअरी नाहीये. बरोबर. कसं आहे माहितीये ना, आपण मिक्स नाही करू शकत. म्हणजे समजा मी म्हणजे माझं समजा महाभारत, म्हणजे एक मजा म्हणून सांगतो, महाभारताचं संशोधन आहे ना, म्हणजे त्याला आपण लॉजिकल फॅलसी म्हणतो, की आईन्स्टाईनचं सुंदर वाक्य आहे की इट इज द थिअरी दॅट डिफाईन्स व्हॉट कॅन बी ऑब्झर्व्ड. त्या सिद्धांताच्या वाक्यामध्ये जर ते नसेल तर आपण त्याच्यावर ते फोर्स नाही करू शकत. मी तुम्हाला माझा सिद्धांत सांगतो उदाहरणार्थ, आणि हा तुम्ही प्रश्न विचारता हा एकदम फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली काय प्रश्न विचारताय मला कळलाय. तो असा सिद्धांत असा आहे की ऑल ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्वेशन्स डिस्क्रिप्शन्स ऑफ द महाभारत टेक्स्ट आर ऍक्च्युअल, फॅक्च्युअल और व्हिज्युअल ऑब्झर्वेशन्स ऑफ द महाभारत टाइम्स. आता ह्या वाक्यामध्ये शकून, अपशकून, मग 5,000 वर्ष थांबला का, आता आधी किती जात होतं, याचा काही येत नाही संबंध. सो प्रश्न असा की ज्या दिवशी मी महाभारत युद्ध क्लेम करतोय, म्हणजे 5,561 त्या वर्षी म्हणूया, त्या दिवशी, त्या महिन्यामध्ये, त्यावेळी आपल्याला अरुंधती पुढे जाताना दिसते का? बिकॉज तो श्लोक असा आहे की हे बघ धृतराष्ट्र, हे राजा, ती अरुंधती जी एवढी प्रसिद्ध जगामध्ये असलेली, ती बघ, वसिष्ठाला मागे टाकले आणि ती पुढे चालली. ती आत्ता पुढे चालायला लागली, कालपासूनच लागली, असं काही नाहीये. ती पुढे चालली, ती मागे 5,000 वर्ष जात असेल, ती मागे 2,000 वर्ष जात असेल. त्या पुराव्याचा फायदा असा की तो असा होता की एका काही काळानंतर ती पुढे जात नाहीये, म्हणजे मागच्या 6,500 वर्षात ती जात नाहीये, आणि त्यामुळे त्याचा फायदा आहे. आता समजा त्या व्यासाने असं लिहिलं असतं की बघ, आकाशात चंद्र किती छान चमकतोय, तर त्या पुराव्याचा आपल्याला काडीचा फायदा झाला नसता. जास्तीत जास्त कळलं असतं की त्यावेळी पौर्णिमा असेल कदाचित, किंवा पौर्णिमेच्या आसपासचा दिवस असेल. पण अरुंधती हा असा निघाला की तो मागच्या 6,500 वर्षात शक्य नाही, आणि मागे गेलं तर तो 11,000 काय, जो 10,000 वर्षाच्या आधी गेलं तर शक्य नाही. त्यामुळे आपल्याला त्याचं मदत झाली. जसे आपल्याला समजा आपल्याला फॉल पाहिजे असेल तर जोग फॉल आहे कर्नाटकमध्ये, आणि इकडे नायग्रा फॉल आहे. पण आपल्याला नायग्रा फॉल हवा असेल तर त्याच्याकरताची प्रोसिजर फॉलो करावी लागेल. अमेरिकेत यावं लागेल, कॅनडा बॉर्डर जावं लागेल, मग ते 5 लेक्सचा एरिया फॉलो करावा लागेल.
ती एक मेथॉडिकल पद्धत आहे ना. सो म्हणून थिअरी डिफाईन्स व्हॉट कॅन बी ऑब्झर्व. तर त्याच्याशी जे बाकीचा जो क्लटर असेल ना, तो रिमूव्ह करणंच महत्वाचं आहे. जर तुम्हाला न्यूटनचं फेमस वाक्य माहित असेल, त्याने ते फॉर्म्युले केले आणि त्याप्रमाणे त्याला ग्रहाच्या स्थिती प्रेडिक्ट करता येत होत्या. आणि मग त्याला कुणीतरी विचारलं, की पण मला सांग तू, की हा जो 2 बॉडी मधला जो इनर्शियल फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो रोप तर काही दिसत नाही मध्ये कुठे. तो फोर्स कसा काय ऍक्ट करतो? आणि तुम्हाला माहित असेल ना चव्हाणजी, की न्यूटनचं फेमस वाक्य आहे, हायपोथेसिस नॉन फिंगो. I don't pretend to know what is the answer to that, but it doesn't matter. My formula works. थँक्यू. Thank you, Prakash. SA, I don't know who SA is, पण प्रश्न आहे SA. मी वाचेन तो प्रश्न. A very interesting area for someone interested in history with the application of science. Can you name some educational paths to reach this kind of career path? Would be very useful for the next generation. Right. सध्या तरी अशी परिस्थिती आहे की यू हॅव टू फाइंड path in a well trodden area. म्हणजे इंजिनिअरिंग, सायन्स, डॉक्टर, अकाउंटिंग, काय जे सगळे असतील, लॉयर, ते करून खूप म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला पुरेल असा पैसा मिळवायची गरज आहे. आणि ते करत असताना जर शक्य झालं तर साईडला करा माझ्यासारखं किंवा माझ्यासारखी रिसर्च. मी 2013 मध्ये मला ते दुसरं पुस्तक लिहायच्या वेळी मला ते वेळ मिळत नव्हता माझ्या कामामध्ये. मी 100% ट्रॅव्हल करत होतो आणि खूप हे होतं. तर मी जॉब ठरवलं की म्हटलं आता हे 5 वर्षात जर मी नाही केलं तर मला म्हणजे मी डेथ बेडवर असेल तेव्हा कदाचित मला नाही बरं वाटणार. सो आय सेड आय हॅव मनी फॉर 5 years दॅट कॅन लास्ट. सो आय सेड आय एम लिव्हिंग इट. आणि देर आणखी काही कारणं होती, पण मला ते पुस्तक कम्प्लीट करायचं होतं, रामायण पुस्तक. तर मी मिड 2013 मध्ये जॉब सोडला, ऑन अ गुड टर्म सोडला मी. आणि मग 6 महिन्यामध्ये मी माझं पुस्तक लिहून काढलं. सो नाही म्हणजे तुमचा प्रश्न चांगला आहे, आपण काय त्यांना गायडन्स करणार. पण सध्या तरी अशी परिस्थिती नाहीये. किंवा होतं काय, जर तुम्ही अकॅडमिया स्टँडर्ड याच्यात जर गेलात, म्हणजे ह्युमॅनिटीज वाला जो अकॅडमियामध्ये सध्या हा रिसर्च होतो अनफॉर्च्युनेटली, किंवा खरा रिसर्च काहीच होतच नाही असं माझं म्हणणं आहे. तर ते फुल टाइम वेस्ट करतात लोक बरेचसे. म्हणजे देर आर एक्सेप्शन्स तर आहेत, पण 99% ऑफ द पीपल आर जस्ट वेस्टिंग टाइम. म्हणजे आणि हा आता आपण रेकॉर्ड करतो आणि मी तो टाकतो माझ्या युट्यूबवर. त्यामुळे मला असं सांगायला काही मला प्रॉब्लेम नाही. आणि मी माझं असं मत असतं की कोणतरी येऊन मला चॅलेंज करावं की तू काय वाटेल ते काय बरळतोयस. तर मग मी त्यांना सांगतो आपण डिबेट करूया या विषयावर. तुम्ही काय सांगा ओरिजिनल रिसर्च. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही मुलांना असं करा की हे बाकी गोष्टी चांगल्या, डॉक्टर, मेडिसिन काय जे करत असाल, इंजिनिअरिंग, बाकी ज्या वेगवेगळे जे प्रोफेशन्स आहेत ते करताना ह्याचाही अभ्यास करा. कारण असं शेवटी एकदा रिटायर झालो की करेन तर तसं होत नाही, अजिबात होत नाही. तोपर्यंत आपली बुद्धीवर एक क्षीण झालेली असते. आणि जर चांगलं जर आपण फायनान्शियली जर नीट करू शकले तर ते हे करता येईल. म्हणजे माझ्याकडे 5 वर्षाचे रिसोर्सेस होते, त्यामुळे मी ती रिस्क घेऊ शकलो. सो थँक्यू निलेश. ऑलमोस्ट शेवटाकडे चाललोय आपण कार्यक्रमाच्या, पण 3 अजून प्रश्न आहेत, आपण ते घेऊ आणि मग पुढे जाऊ. वासुदेव घारपुऱ्यांचा प्रश्न आहे. वासुदेव, तुम्ही यातली काही ही इन्फॉर्मेशन विकिपीडियावरती टाकलेली आहे का किंवा टाकता का? नाही, पण तुम्ही नाही टाकले, मी टाकलेली नाही. अनेक लोकांनी प्रयत्न केलेला आहे. आणि आय डोंट नो हाऊ मच यू नो अबाउट विकिपीडिया. विकिपीडिया इज ए डिव्हियस प्लेस. तुम्हाला जर त्याचा प्रत्यक्ष अनुभव हवा असेल, प्रत्यक्ष अवगम्यम धर्मम, इट वोंट बी सुसुखम दिस केस. तुम्ही प्रयत्न करून बघा. अनेक लोक माझाच टाकायचा प्रयत्न करतात. नुसतं माझाच असं नाही, अनेक जे आपले ओरिजिनल रिसर्चर्स आहेत, लाईक श्रीकांत लगेरी, CK राजू, 2 मिनिटांमध्ये तो उडवतात ते विकिपीडियामधनं. ओके. आणि तिचं म्हणजे मला अनेक लोक माहिती आहेत की ज्यांनी विकिपीडियामध्ये एडिटिंग केलेलं आहे आणि त्यांना सगळं ते व्यवस्थित होतं. जेव्हा त्यांनी माझा रेफरन्स एडिट करायचा प्रयत्न केला, दे वर रिमूव्ड फ्रॉम द क्वालिफाईड एडिटर्स ऑफ विकिपीडिया. इतका तो विशियस आहे. आय मीन, तो वासुदेवजी तुम्हाला माहित असेल, पण नसेल तर सगळ्यांकरता साधी माहिती, तुम्हाला कॅपिटल ऑफ इंडिया माहिती करायचं असेल तर विकिपीडिया जायला काही हरकत नाही. किंवा नक्षत्रांची 27 नावं, विकिपीडिया डज अ गुड जॉब. मी विकिपीडिया नेहमीच वापरतो. आणि दुसरं तुम्हाला सगळ्यांना माझी सजेशन म्हणूया आपण, विनंती काही असेल तर विकिपीडियाला जर डोनेट करत असाल तर डोनेट करायचं बंद करा. इतर चांगल्या ठिकाणी डोनेट करा. जर जागा मिळत नसेल तर मला करा, पण विकिपीडियाला करू नका. सॉरी. नेक्स्ट. ओके. थँक्यू वासुदेव. थँक्यू निलेश. उपेंद्र जोशींचा प्रश्न आहे. कॅन यू थँक्यू असं अगोदरच्या प्रश्नाला उत्तर दिल्याबद्दल. आणि कॅन यू शेअर युअर ईमेल ID?
हा, माझा ईमेल आयडी म्हणजे मी तुम्हाला तो पण सांगतो ना, जरा त्याच्यातही थोडासा ह्युमर पाहिजे, नाही तर लोक म्हणतात निलेश तुला काही ह्युमरच नाही, सगळं काहीतरी फार मॅथमॅटिक्स करत असतोस. माझा ईमेल ऍड्रेस आहे आणि तो डेडिकेटेड आहे ह्या रिसर्च वर्क करताच. DrNo DrNo, तुम्ही जेम्स बॉन्ड वॉच करणारे असतील तर त्यातला इव्हिल DrNo DrNo.5561 BCE, म्हणजे तुम्ही महाभारताची डेट विसरणार नाही. DrNo.5561 BCE@gmail.com. थँक्यू. आनंद यांचा प्रश्न आहे. आनंद, आय डोंट नो आनंद जे थोडासा आरतीने आधी जो प्रश्न विचारला त्यालाच अनुसंधान की आपली महाभारत युद्ध हे 18 अक्षयणी सैन्य जवळजवळ सगळं मारलं गेलं. रथी होते, त्यांची आयुध होती, आणि इव्हन अगदी पूर्वाश्म युगापर्यंत जरी गेलं तरी या ठिकाणी लोकांनी हत्यारं वापरलेली आहेत. त्यांची हत्यारं अनेक पडलेली अशी काही ठिकाणी सापडू शकतात. तर अशी आपल्याला का सापडत नाही, किंवा अशा पद्धतीचे, आणि जर असले तर मी वाचले करेक्ट लेख असले किंवा तसं संशोधन झालं असलं, किंवा तुम्ही जे म्हणलात तामिळनाडूमध्ये 15,000 वर्षापूर्वीचं बंदर सापडलं. हो, ओके. सो तुमचं मध्ये हे होत आहे, फ्रीज होते. हो, सॉरी. नाही, फ्रीज झालं, म्यूट नाही झालं, फ्रीज. पण तुमचा मला प्रश्न कळला नाही. एक तर तुम्हाला दोन गोष्टी, की दुसरीकडे कुठेतरी मिळतं आणि आपल्याकडे मिळत नाही, असा जर कम्पॅरेटिव्ह स्टडी असेल तर आय वुड से दॅट इज नॉट व्हेरी करेक्ट. इतर जागे सुद्धा तुम्ही जेव्हा मागे जाता तेव्हा किती मागे जाऊ शकता, स्पेशली ऑब्जेक्ट्स, म्हणजे मेटल ऑब्जेक्ट्स म्हणा, त्याचा टायमिंग तो समवॉट सिमिलर येतो, थोडासा जास्त येतो, कारण इंडियामध्ये पटकन मॉइस्ट आणि जे ऍटमॉस्फिअर आहे, क्लायमेट, त्याच्यामुळे पटकन जाऊ शकतात. ब्रॉन्झ वगैरे गोष्टी मिळतात, म्हणजे ते ब्रॉन्झचा जर तुम्ही सगळीकडे टाइम बघितलात मागचा, किंवा कॉपर, तर तो ऑलमोस्ट सगळीकडे सारखा येतो. जसं नवीन संशोधन होत जाईल, ह्या लोकांना काहीच पत्ता नसल्यामुळे त्यांनी आपलं काय बाबा, आपलं पूर्व काय होतं, आपलं म्हणजे अँसेस्ट्री काय करायचा प्रयत्न केला. आपल्याकडे काय आता इथे बघा, जेव्हा तुम्ही एक्सपेन्शन करता तर कोणी तिथे राहत नसतं, तिथे डिग करतात. आता अरिझोनामध्ये डिग करायचं सोपं आहे, न्यू मेक्सिकोमध्ये. आपल्याकडे सतत बऱ्याच ठिकाणी लोक राहतच आहेत, त्यांच्या घरांना त्यांना सांगायचं की प्लीज बाहेर जा जरा, मला आर्किओलॉजी संशोधन करायचंय, असं होत नाही. हा एक चॅलेंज होतो. दुसरं, आपली कंटिन्युअस सिव्हिलायझेशन राहिलेली आहे, की ज्याच्यामध्ये रियूज केलं जातं, मेटल वगैरे गोष्टी रियूज. आपल्या जर आपलं बघितलं असेल लहानपणी, म्हणजे इंडियामध्ये तर हडपे असायचे आणि त्याच्यामध्ये सगळ्या कळशा बेशा जुनी गोष्टी असायच्या, त्या परंपरागत चालत आलेल्या आहेत. हा दुसरा मुद्दा. आणि थोडे ऑब्जेक्ट मिळतात का, तर मिळतात. आता त्यांना 2000 BC पर्यंतचे मिळाले, तर तलवारी मिळाल्या आहेत, हे मिळाले आहेत. आणखी करत गेले तर आणखी कदाचित मिळतील. पण अगेन, ऍब्सेन्स ऑफ एव्हिडन्स इज नॉट एव्हिडन्स ऑफ ऍब्सेन्स, हे एक तत्व म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आर्किओलॉजीचा प्रॉब्लेम काय होतो, अनेक प्रकारांनी प्रॉब्लेम होतो, की तुम्ही डिग कुठे करणार. एक तर तुम्ही व्हर्टिकल डिग करता, नंतर हॉरिझॉन्टल किती जाऊ शकता, आणि गॅरंटी काहीच नसते, म्हणजे गॅरंटी तशी कशातच नाही. सो हा आर्किओलॉजिकल एखादा एव्हिडन्स त्या काळाचा नाही म्हणून आपल्याला पुढे जात येत नाही, ही आर्ग्युमेंटच नाही माझ्या दृष्टीनं. कारण शेवटी असं आहे की जो एव्हिडन्स आपल्याकडे आहे त्याचा वापर केला पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी वाराणसी वगैरे की अशा ठिकाणी तुम्ही डिग नाही करू शकत, पण आता नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आल्या आहेत. सोनार टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, ते वेगवेगळे सिग्नल्स खाली पाठवून, जसं ऑइल एक्सप्लोरेशन मध्ये आपण वापरतो सिग्नल्स, तसे वापरून खाली काही आहेत का, असं तर जगभर संशोधन होत आहे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि सो आपण वेगवेगळे टेक्निक वापरून करू शकतो. पण आर्किओलॉजी मध्ये सुद्धा, उदाहरणार्थ द्वारका म्हणजे वेस्ट कोस्ट वरचं कुशस्थली, वी हॅव रेफरन्सेस, आर्किओलॉजी रेफरन्सेस, डेटेड रेफरन्सेस गोइंग बॅक टू 32,000 BC. 32,000 BC. ओके. सो मला असं वाटतं, थँक्यू आनंद. थँक्यू निलेश, आपण लेट अस दॅट एज अ लास्ट क्वेश्चन, कारण आपण 12:30च्या गेलेलो आहोत. पण व्हेरी इंटरेस्टिंग डिस्कशन, व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन अँड आन्सर्स, लॉट ऑफ गुड इन्फॉर्मेशन. थँक्यू व्हेरी मच. तर आता आपण शेवटाकडे जाऊ कार्यक्रमाच्या. तौर्य प्रतिष्ठानच्या व्हर्च्युअल फोरम मध्ये सामील झाल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. विशेषतः लेटस थँक निलेश ओक. निलेश, अनेक धन्यवाद. आमच्या तौर्य प्रतिष्ठानच्या सभासदांना
आज खूप छान ऐकायला पाहायला मिळालं. 5561 BC बेसिकली निलेश ओक ऑफ द महाभारत वॉर. तर ते लक्षात ठेवून आपण या सत्राचा समारोप प्रार्थनेने करूया पुन्हा एकदा. ओम सर्वे सुखिनः भवन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. Dhanyawad. Thank you everyone for taking the time out to listen to my blabber on Sunday morning, Sunday afternoon. Thank you everyone. Thank you, Nilesh. Let us Namaskar.